आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण बाबा, प्रमुख पाहुणे माननीय श्री उमेश चव्हाण सर व उपस्थित मान्यवर बंधू भगिनींनो, सौ प्रेमलताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित या आजच्या कार्यक्रमास आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक अभिवादन। या ट्रस्टची स्थापना माजी खासदार श्रीमती प्रेमलताई चव्हाण यांच्या सेवाभावी विचारसरणीच्या प्रेरणेने झाली असून समाजातील गरजू, गरीब, वंचित घटकांपर्यंत शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक मदत पोहोचवण्याचा आमचा ध्यास आहे। ट्रस्टद्वारे गेल्या 21 वर्षापासून सामाजिक उपक्रम जसे हेल्थ चेकअप कॅम्प्स, राज्यस्तरीय बॅडमिंटन मॅचेस, आर्चरीच्या मॅचेस तसेच अनेक समाज उपयोगी उपक्रम घेत असतो। सेवा हीच खरी पूजा हा आमचा मंत्र असून या कार्यक्रमामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे। श्रीमती प्रेमलताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट आणि संकल्प सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आज रुग्णांचा हक्क व अधिकार या अतिशय महत्त्वाच्या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य समस्यांमध्ये वाढ होत असून उपचारादरम्यान रुग्णांच्या त्यांच्या मूलभूत हक्कांची माहिती असणे अत्यंत आवश्यक बनले आहे। वैद्यकीय मदत कशी मिळावी, मोफत उपचारांसाठी कोणत्या योजना आहेत, शासकीय रुग्णांमध्ये उपलब्ध सुविधा व बिल माफीचे अधिकार याविषयी जागरूकता वाढवणे ही काळाची गरज आहे। हा कार्यक्रमाचे मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण बाबा आहेत। हे अत्यंत अनुभवी, दूरदृष्टी असलेले आणि लोकहितासाठी कार्य करणारे नेतृत्व म्हणून सर्वश्रुत आहेत। त्यांनी केंद्र व राज्य स्तरावर विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना विकासविमुख निर्णय घेतले आहेत। आपल्या सर्वांना माहीतच असेल की त्यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे सामान्य नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने मोठा आधार मिळाला आहे। त्या म्हणजे 108 आपत्कालीन वैद्यकीय सेवा व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील आरोग्य सेवा क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आले आहेत। आजच्या व्याख्यानाद्वारे रुग्णांचे हक्क व अधिकार या संदर्भात जनजागृती करणे ही त्यांची लोकहिताची भावना अधोरेखित आहे। तसेच व्याख्यानासाठी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री उमेश चव्हाण सर यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। कोविड-19 महामारीच्या काळात शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलची निर्मिती करून शेकडो रुग्णांना मोफत उपचार त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत। आपल्या सर्वांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आरोग्याच्या क्षेत्रातील आपले अधिकार समजून घ्यावे आणि भविष्यात त्याचा योग्य लाभ घ्यावा हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। बीमार दिलों को अब सहारा मिलेगा, हर इंसान को भी इलाज सच्चा मिलेगा, हर इंसान को भी इलाज सच्चा मिलेगा, रोगी का हक है ये नारा बुलंद करो, स्वस्थ भारत का अब सपना पूरा करो, स्वस्थ भारत का अब सपना पूरा करो। धन्यवाद। नंतर आपण ज्या मुख्य कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत त्या कार्यक्रमाकडे वळूया। आज या ठिकाणी रुग्णांचे हक्क आणि अधिकार या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे आणि व्याख्यान देणारे आहे सन्माननीय उमेश जी चव्हाण, अध्यक्ष रुग्ण हक्क परिषद। मी त्यांचा थोडक्यात परिचय आपणास करून देतो। सन्माननीय उमेश चव्हाण जी हे संस्थापक अध्यक्ष आहेत रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश, मुख्य विश्वस्त आहेत ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनचे। हॉस्पिटलचं बिल माफ कसं करावं हे बेस्ट सेलर पुस्तकाचे ते लेखक आहेत। त्याचबरोबर उमेश चव्हाण यांची अजूनही 4 पुस्तकं प्रकाशित आहेत। आजपर्यंत 25,000हून अधिक रुग्णांना त्यांनी मोफत उपचारासाठी मार्गदर्शन दिलंय आणि मदतही केली। 127हून अधिक सामाजिक राजकीय संस्थांचे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। कोविडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोविड-19 हॉस्पिटलची निर्मिती केली आहे। शेकडो कोविड रुग्णांना त्यांनी मोफत उपचार दिले आहेत। कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत
कॅन्सरवरील रुग्णांचे मोफत उपचार शस्त्रक्रिया, मोफत औषधं, मोफत इंजेक्शन त्यांनी दिली आहेत. रुग्ण हक्क परिषदेच्या महाराष्ट्र राज्यातील 36 पैकी 25 जिल्ह्यांमध्ये 3500 पेक्षाही जास्त त्यांच्या शाखा आहेत. वृत्तपत्रातील स्तंभलेखक म्हणूनही ते कार्यरत आहेत. आणि या सगळ्यात आणखी एक विशेष म्हणजे ते पुण्याचे आहेत. त्यामुळे पुण्याचा माणूस मुद्देसूद बोलतो, नेमकं बोलतो आणि त्याचा आपल्याला निश्चित फायदा होईल. तर मी आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये डॉक्टर सन्माननीय निलेश चव्हाण यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि मनोगत व्यक्त करा. उपस्थित सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये श्रीमती प्रेमलताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमासाठी मला ज्यांनी बोलवलं अशा संस्थेचे सचिव गौरीताई चव्हाण, प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक मीटिंगमध्ये म्हणा किंवा कुठल्याही समस्येबद्दल चर्चा करण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन करणारे महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री, प्रधानमंत्री कार्यालयाचे मंत्री म्हणून ज्यांनी प्रचंड काम या देशात केलं, या महाराष्ट्रात केलं, असे आमचे मार्गदर्शक पृथ्वीराज चव्हाण बाबाजी. या कार्यक्रमाचं नेमकेपणाने सूत्रसंचालन करणारे आणि पुण्याचा आहे म्हणून मी काय बोललं पाहिजे आणि किती बोललं पाहिजे याची आधीच जाणीव करून देणारे तडाके साहेब, तुम्ही पुणेकरांपेक्षा भारी आहात कराडकर, याबद्दल काहीच वाद नाही असं सुरुवातीलाच सांगून मोकळं झालेलं बरं. कारण आजकाल पुण्यामध्ये विद्वान म्हणावं अशी माणसं फार कमी राहिलेली आहेत. हे आम्ही जाहीरपणे या ठिकाणी कबुली देतो. खरं तर चांगल्या गोष्टीला चांगलं म्हटलं पाहिजे आणि वाईट गोष्टीला वाईट म्हटलं पाहिजे. चांगल्याचं कौतुक केलं पाहिजे, त्याला सन्मानित केलं पाहिजे, त्याला पुरस्कार दिला पाहिजे आणि चुकीची गोष्ट घडत असेल तर त्याचा निषेधही केला पाहिजे. या विचारधारेतून माझी जडणघडण झालेली आहे. आणि म्हणून वैद्यकीय मदत कशी मिळवावी, मोफत उपचार कसे मिळवावेत आणि शासनाच्या या संबंधीच्या योजना काय आहेत किंवा तरतुदी काय आहेत. खरं तर हा कार्यक्रम ज्यावेळी आयोजित करण्यात आला, तारखांची जुळवाजुळव झाली. या 8-10 दिवसांच्या काळामध्ये मला असं कळलं की काही डॉक्टरांना असं वाटलं की हे प्रकरण आमच्या विरोधात दिसतंय रुग्ण हक्क परिषद म्हणजे. मी आधीच त्यांना सांगतो किंवा खुलासा करू इच्छितो की तुमच्या विरोधात काही नाही बाबांनो, अजिबात तसं काही तुमच्या मनाला लावून घेऊ नका. खरं तर मी ज्यावेळी हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे हे पुस्तक लिहिलं, तर बऱ्याचदा पुस्तकांचे कंटेंट तुम्हाला माहिती आहेत, आंतरराष्ट्रीय लेखकांचे वगैरे, एकदम झटपट श्रीमंत कसं व्हावं, शिवखेरांची पुस्तकं असतात, यशाच्या शिखरावर कसं जावं. आणि मग चालता चालता दादरच्या चौपाटीवरच्या पुस्तकाच्या दुकानात असेल किंवा पुण्यामध्ये डेक्कनला चालताना ही पुस्तकं दिसतात. मलाही वाटलं की ज्यावेळी आपण हॉस्पिटलच्या बिलाबाबत लोकांनी जागरूक झालं पाहिजे आणि या विषयाची जागृती वाढली पाहिजे म्हणून आपण एक पुस्तक तयार करावं. मला असं वाटलं होतं सुरुवातीला की त्या पुस्तकाला असं नाव द्यावं की डॉक्टरांनी झटपट श्रीमंत कसं व्हावं म्हणून. कारण योजनांचे पैसे रुग्णांच्या खिशात जात नाही, ते डायरेक्ट डॉक्टरांच्या गल्ल्यातच येतात ना, त्यामुळे डॉक्टरच श्रीमंत होणार आहे त्याच्यामध्ये. पण मी म्हटलं डॉक्टरांनी जर झटपट श्रीमंत व्हावं तर सामान्य नागरिक म्हणाला अरे डॉक्टरचं पुस्तक मी कशाला घेऊ. सगळ्यांनीच ते घेतलं पाहिजे म्हणून त्याचं नाव हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे असे ठेवलं. आता ठेवल्यामुळे काही मला वाटतं की कोण जर दुखावलं गेलं असेल तर मी पुन्हा एकदा त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाला बाबांनी खूप वेळ दिला होता. या पुस्तकाची 3री आवृत्ती पण मला वाटते लवकर येईल, कारण तरतुदी बदलत आहेत, अनेक प्रकारच्या योजना त्याच्यामध्ये समाविष्ट होत आहेत. 3ऱ्या आवृत्तीच्या वेळी मात्र मला वाटतं की पुस्तकाचं नाव बदललं पाहिजे की काय याबद्दल एकदा सगळ्यांची चर्चा करावी. मुद्दा असा आहे, काल परवा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची घटना टीव्हीवर प्रचंड गाजली. महाराष्ट्रात त्याची फार मोठी बातमी झाली.
एक मुलगी आई बनत असण्याच्या प्रक्रियेमध्ये गेली, ती जाताना तिच्या 2 लहान बाळांना, जी नवजात जन्मलेले, त्यांना बघू सुद्धा शकली नाही. त्या लहान बाळांना, जी जुळी बाळ आहेत, त्यांना आईचा स्पर्श काय असतो, मातेचा स्पर्श काय असतो, तिच्या जवळ येणं काय असतं, तिच्या कुशीत राहणं काय असतं, आईचा सहवास काय असतो, तो सहवासच त्या मुलींना मिळाला नाही. का मिळाला नाही? एका डॉक्टरवर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला. खरं तर हा गुन्हा ट्रस्टींवर दाखल करायला पाहिजे. आणि परत एकदा डॉक्टर कोणी असतील किंवा त्यांनी कोणी प्रतिनिधी आले असतील तर ऐका, मी याच्यामध्ये म्हणतो की डॉक्टरांवर जो गुन्हा दाखल झाला तो चुकीचा आहे. डॉक्टर हे हॉस्पिटलचे बांधील असलेले कर्मचारी आहेत, कामगार आहेत असं मी मानतो. अधिकार पद डॉक्टरांकडे नाहीत. मॅनेजमेंट जे सांगेल ते त्यांना करावं लागतं. मॅनेजमेंट ज्यावेळी म्हणतं की हो त्याचे 50,000 रुपये आलेत, 1,00,000 रुपये आले, आता तू ट्रीटमेंट चालू कर, त्यावेळेस डॉक्टर ट्रीटमेंट चालू करतात. डॉक्टर स्वतःचं डोकं चालवत नाहीत. जर चालवलं तर हॉस्पिटल चालक त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतात की तू आता खूप शहाणा झालास, आता तू आमच्या इथे काही थांबू नको, तुझं तू बघ. त्यामुळे ज्या कोणा गायसस डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला, त्या गुन्हा दाखल झाल्याच्या प्रक्रियेचा सगळ्यात आधी निषेध कोणी केला असेल तर रुग्ण हक्क परिषद म्हणून मी केलाय. जे आपल्या अंगावर बालंट यायचं होतं त्यांनी त्या बिचारा डॉक्टरच्या अंगावरती ते शेकलं आणि त्याच्यामध्ये तो बदनाम झाला असं मला वाटतं. एक महिला गर्भवती आहे, तिच्यावर 5.5 तास कुठलेही उपचार केले नाहीत. उपचार का केले नाहीत? ज्या वेळी ती महिला बाळंत होणार त्यावेळी तिला जुळी मुलं होणार. सोनोग्राफीमध्ये तर बंदी आहे आपल्याकडे, मुलं आहेत की मुली आहेत सांगण्याबद्दलची, त्याच्याबद्दलची स्पष्टतेची, गोपनीयतेचा कायदा आहे आपल्याकडे. जी काही 2 बाळं होणार आहेत ती बाळं 1 महिना काचेच्या पेटीत NICU मध्ये ठेवायची आहेत आणि त्यांच्यासाठी 10-15 लाख रुपयांचा, 20 लाख रुपयांचा खर्च येणार. पुढे 1-2 महिने त्यांना त्या काचेच्या पेटीत ठेवावं लागणार आणि त्याचे पैसे यांनी आधी मागितलेले, जे की ती मुलं जन्मालाच आलेली नाहीत. जी मुलं जन्माला आलेली नाहीत त्या मुलांच्या उपचारांसाठीचे 10 लाख रुपये मागण्याचा प्रताप केला. आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जे केळकर म्हणून सर्व आहेत, मंगेशकर कुटुंबियांनी त्यांच्या नावे सगळे पॉवर ऑफ अटर्नी करून अधिकार दिलेले आहेत. त्या केळकरांनी एक पत्रक जाहीर केलं, त्याच्यामध्ये त्यांच्या सहित आणखी 3 जणांच्या सह्या आहेत. त्या पत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलं की आम्ही 10 लाख रुपये त्यांना मागितले, म्हणजे त्यांनी एक प्रकारे कबुली देऊन टाकली. तुमच्याकडे सगळ्यांकडे ते पत्र फिरलं, व्हॉट्सअपवर सगळ्यांकडे फिरलं, बऱ्याच जणांनी एक्सवर टाकलं, ट्विटरवर म्हणतो आपण ते, फेसबुकवर ते पत्र अपलोड केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की 10 लाख रुपये मागितले म्हणून यांनी सगळ्यांनी हा गोंधळ केलाय. आम्ही म्हणजे लिहून मान्य केलेलं आहे. आपल्याकडे रुग्णांच्या हक्काची जी सनद आहे ती WHO ने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि युनो मध्ये सहभागी असलेल्या 125 पेक्षा जास्त देशांनी जी सनद मान्य केलेली आहे तीच सनद आपल्या देशामध्ये मान्य केलेली आहे. आता त्याचा भाग असा आहे की त्याच्यामध्ये दंड 10 रुपयाचाही होत नाही आणि 1 दिवसाची सुद्धा शिक्षा होत नाहीत, म्हणून या हॉस्पिटलचे मालक निर्ढावले. त्याच्यामध्ये जर काही दंडाची तरतूद असती, किमान तासभर उठाबशा काढ एवढं जरी असतं तरी लोकांना त्याची भीती असते. पण कायद्याची तरतूद नाही, काही त्याच्यामध्ये दंड होणार नाही, त्याच्यामध्ये कुठली शिक्षा होणार नाही, फक्त मार्गदर्शक तत्व आहे. आता या तत्वांमध्ये जो माणूस आजारी आहे त्याला कुठला आजार झालाय किंवा कुठला रोग झालाय हे उघड करायचं नाहीये. पण दीनानाथ मंगेशकरच उदाहरण सांगतो कारण ते ताजं आहे, काल परवा घडलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या देशाची एक परिस्थिती आहे की 2 महिन्यांनंतर आपली मेमरी डिलीट होते. 2 महिन्यांनंतर आपण विसरून जातो, 2 महिन्यांनंतर आपल्याला वाईट वाटत नाही, 2 महिन्यांनंतर आपल्याला रडू येत नाही, 2 महिन्यांनंतर आता कुठल्या मुद्द्यावर रडायचं आणि आता कुठल्या मुद्द्यावर ओरडायचं हे आपल्याला माहिती असतं. पण आता अजून या घटनेला 2 महिने झाले नाहीत म्हणून रुग्णांच्या हक्काच्या सनदेमध्ये लिहिलेलं आहे की त्या व्यक्तीला जो कुठला आजार झालाय तो 3ऱ्या माणसाला हॉस्पिटलकडून कळता कामा नये.
फार जवळचा नातेवाईक असेल तर, म्हणजे बायको आजारी असेल तर नवऱ्याला सांगायचं हिला असा आजार आहे, किंवा नवरा आजारी असेल तर बायकोला सांगायचं. पण तिराईत माणसाला अजिबात कळू द्यायचं नाही. 25 वर्षापूर्वी HIV नावाच्या रोगाने भरपूर थैमान घातलं होतं आणि तो रोग डायरेक्ट माणसाच्या थेट चारित्र्यावर बोट दाखवणारा होता. तो होण्याची कारणं विविध होती, अनेक प्रकारची होती. पण अशा काळामध्ये जर एखाद्याचा आजार उघड झाला तर तो माणूस बदनाम होऊन आयुष्यातून उठण्याच्या, काय म्हणतो आपण त्याला, संपून जाण्याच्या मनस्थितीमध्ये इतका डिप्रेशनमध्ये जातो, इतकं त्याला नैराश्य येतं. त्यामुळे इथला नियम आहे की काय आजार झालाय तो कधीच उघड करायचा नसतो. पण दीनानाथ मंगेशकरच्या लोकांनी प्रेसमध्ये सांगितलं की गर्भपिशवीतल्या दोन्ही ट्यूब क्लोज झालेल्या होत्या, तिला कुठल्याही प्रकारची गर्भधारणा होऊ शकत नव्हती. त्यामुळे त्यांनी कृत्रिम गर्भधारणा केली, IVF नावाची. तिला कॅन्सरचा धोका असताना सुद्धा त्यांनी मुलं जन्माला घालण्याचा अट्टहास केला. म्हणजे त्या महिलेची सगळी गोपनीयता उघड करून टाकली आणि जे नाही त्याबद्दल तर्कसंगत किंवा तर्कविसंगत कशा चर्चा घडतील याची काळजी हॉस्पिटलने घेतली, की जी घ्यायला नाही पाहिजे. मग एक इतकं मोठं हॉस्पिटल इतक्या चुकीच्या पद्धतीने कसं काय वागू शकतं? मला 2-3 जणांनी विचारलं, तुम्ही रुग्ण हक्क परिषद म्हणून याच्यावरती काय बोलणार? मी म्हटलं मी काय बोलणार याच्यावर? मुळात अशा घटना उघडकीस आली म्हणून तुम्हाला कळली. पुण्यातल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अशा घटना दररोज 2 घडतात, प्रत्येकी हॉस्पिटलमध्ये 2. काल परवाची कालचीच घटना आहे पुण्यातल्या पुणा हॉस्पिटलची. 8 तास मृतदेह दिला. आता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 1-2 माणसं जात असतात, त्याहीपेक्षा जास्त संख्या आहेच पुण्या मुंबईत. परंतु 8 तास मृतदेह दिला नाही, 15 तास मृतदेह दिला नाही, अशी घटना प्रत्येकाच्याच बाबतीत घडलेली आहे, घडते आणि घडत राहतील. कारण याच्यासाठी शिक्षा होईल, याच्यासाठी काहीतरी दंड होईल अशी काहीतरी तरतूदच राहिलेली नाही आणि त्याच्यामुळे या घटना होत राहणार. म्हणून मी त्यावेळी सांगितलं की ही काही पहिलीच घटना नाहीये आणि यातून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल काही बोध घेईल अशातलाही काही भाग नाही. इतका सगळा गोंधळ झाल्यानंतर बरं, भारतीय जनता पार्टीचेच आमदार आहेत, त्या आमदारांचे PA आहेत, PAची ती पत्नी आहे, हे त्यांच्या बाबतीत झालं. आजकाल त्यांनी ठरवलेलं आहे विरोधी पक्षांनी बोलायच्या ऐवजी आपल्याच माणसांनी विरोध केला की जरा सत्ताधारी पण आम्हीच आणि विरोधक पण आम्हीच, असं काहीतरी ठरलेलं चाललेलं असतं. मग तो प्रकरण बीडचं असेल किंवा मग हे पुण्यातल्या अमित गोरखेंचं असेल. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या PAला त्या ठिकाणी जी उपचारांसाठी मदत पाहिजे ती मिळू शकत नाही. मग लोक म्हटले सर्वसामान्य माणसाचं काय? जिथे आमदारच मध्यस्थी करतायत किंवा पाठपुरावा करतायत त्यांना न्याय मिळत नाही, मग सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळणार, कधी मिळणार? लता मंगेशकरांनी त्यांच्या गायन कीर्तीमध्ये, गायन क्षेत्रामध्ये इतकं योगदान दिलं, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने इतकं योगदान दिलं की भारत सरकारने त्यांना भारतरत्न म्हणून गौरवलं. त्यांच्या हयातीमध्ये प्रचंड मोठा त्यांचा सन्मान केला. त्यांच्या गायनावर खूप प्रेम करणारी माणसं देशात परदेशात सर्वत्र तयार झाली. त्यांनी मंगेशकर कुटुंबियांना डोक्यावर घेतलं. ज्यावेळी त्यांनी लता मंगेशकर चॅरिटेबल ट्रस्ट सुरुवात केली स्वतःच्या नावाची, त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या म्हणायच्या की आमच्या वडिलांना आजारपणामध्ये अजिबात मदत झाली नाही, माझे वडील औषध पाण्याविना गेले आणि माझ्यासारख्या अनेकांचे वडील औषध पाण्याविना जाऊ नयेत म्हणून मला माझ्या वडिलांच्या नावाचं एक हॉस्पिटल बांधायचंय आणि त्यासाठी तुम्ही मला मदत करा. पुण्या मुंबईत देशात परदेशात इतक्या कॉन्सर्ट झाल्या. 99च्या काळामध्ये लोकांना पगार ज्यावेळी 500 रुपये महिना होता, 300 रुपये महिना होता 1999-98 साली, त्या काळात 2-2, 5-5 हजार रुपयांची तिकीटं लावून 10-10 हजार लोक त्या कार्यक्रमाला येत असत. इतका पैसा जमा झाल्यानंतर त्या सहज कुठेतरी प्लॉट खरेदी करू शकल्या असत्या. इतका पैसा त्यांच्या ट्रस्टकडे आला होता. देश विदेशातून त्यांच्या चाहत्यांचा, फॅन्स क्लबचा पैसा आला असता, येत होता. त्यांनी सहज कुठेही प्लॉट घेतला असता पुण्या मुंबईत.
मात्र त्यांना पुण्यात प्लॉट हवा होता. त्यावेळी त्या पुण्यातल्या नवी पेठेमध्ये राहिल्या होत्या. त्यांना जवळच त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधण्यासाठी प्लॉट पाहिजे होता. पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब खिलारेंचा त्या ठिकाणी 6 एकरचा प्लॉट होता. शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर, ज्यांना बाळासाहेब म्हणतात, हे पवार साहेबांकडे भेटायला गेले आणि सांगितलं आम्हाला हॉस्पिटल काढायचे आणि हॉस्पिटल हे गोरगरीब लोकांना मोफत उपचार देण्यासाठी काढायचे, की त्याच्यामध्ये आम्ही अजिबात 1 रुपया कोणाचा घेणार नाही, तर आम्हाला एक तुम्ही चांगली जमीन द्या. मग त्यांनी सांगितलं तुम्हाला कुठल्या भागात जमीन पाहिजे? ते म्हणाले आम्हाला इथेच जवळपास कर्वे रोड, कोथरूड अशा ठिकाणी पाहिजे. मग त्या ठिकाणी भाऊसाहेब खिलाऱ्यांची खूप मोठी जमीन होती. अगदी आजचं जे गरवारे कॉलेज तुम्हाला माहिती आहे, तिथं जे चर्च आहे तेही त्यांच्याच जमिनीवर आहे, तिथं जे हनुमानाचं मंदिर आहे तेही त्यांच्याच जमिनीवरच आहे. म्हणजे त्यांनी शाळा कॉलेजलाही जमीन दिली, चर्चलाही दिली, मंदिरालाही दिली आणि रसशाळेलाही, आयुर्वेदिक रसशाळेलाही दिली. याचा अर्थ खिलारे साहेब कधीच कुठलाही जात धर्म मानणारे नव्हते, हे दिसून येतं. विलासराव देशमुख साहेब आणि शरद पवार साहेबांनी त्यांना फोन करून सांगितलं की भाऊसाहेब तुम्ही एवढ्या लोकांना दान धर्म केलाय, तुमच्याकडे एक 6 एकरचा प्लॉट शिल्लक आहे, तुम्ही जर तो लता दिदींना दिलात तर त्या एक चांगलं हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधतील आणि गोरगरीब लोकांची त्याच्यामध्ये सोय होईल, तर तुम्ही तो प्लॉट त्यांना द्या. ते म्हटले मला विचारावं लागेल, कुटुंबात सर्वांशी चर्चा करावं लागेल. 6 एकरचा प्लॉट म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी मोठी जागा आहे. तर ते म्हणाले की सिलिंगचा कायदा येतोय बघा, जर सिलिंग मध्ये प्लॉट गेला तर तुमचे अवघड होईल, त्यापेक्षा सन्मानाने तुम्ही त्यांना जर दान केलं. तर त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये चांदीच्या कलशामध्ये त्या जागेतली माती भरली आणि तो मंगेशकर कुटुंबियांना कलश दिला. 6 एकर जागा फुकट खिलाऱ्यांनी राज्य सरकारच्या नावे करून दिली आणि राज्य सरकारने 99 वर्षांच्या भाडे करार, वर्षाला फक्त 1 रुपया भाड्याने तो 6 एकरचा प्लॉट देऊन टाकला. पुढे अटल बिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान झाले, त्यांच्या हस्ते त्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. मंगेशकर कुटुंबियांनी खिलारे पाटलांनाही बोलवलं नाही, शरद पवारांनाही बोलवलं आणि विलासराव देशमुखांनाही बोलवलं आणि हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू केलं. आता कोणी कोणाला बोलवायचं हा आता त्याचा प्रश्न आहे, पण मी जे काय घडलं ते सत्य सांगतो. तुम्ही रेकॉर्ड करताय, माझ्या इथे 2 माईक लावले, तिथे एक आहे, तिथे 2-3 कॅमेरे सुरू आहेत, त्यामुळे मी जे बोलतो ते अभ्यास करून बोलतोय. त्याच्यामध्ये 1-2 आबरू नुकसानीचे ऑलरेडी खटले माझ्यावर चालू आहेत, अजून 3रा झाला तरी मी काही त्याला घाबरत नाही. पण मी ज्यांनी खटले दाखल केले त्यांना सांगतो बघा, आबरू नुकसानीला 2च वर्ष शिक्षा आहे, 2च वर्ष शिक्षा आहे. जिथे 2 वर्ष शिक्षा असते तिथे 2 वर्ष पूर्ण न्यायाधीश साहेब देत नाही, जज देत नाही 2 वर्ष शिक्षा. 2 वर्ष शिक्षेची तरतूद असेल तर कुठेतरी 1 महिना जेलमध्ये ठेवतो. एक जे काही शिक्षा होईल 1-2 महिने जेलला जाईल, पण तुम्हाला सगळ्यांना उघडं करेल एवढं ध्यानात ठेवा. म्हणजे मी ज्या मुशीतून घडलोय त्या मुशीत मला एक शिकवण मिळाली की अजिबात कोणाच्या बापाला भ्यायचं नाही, जर आपली बाजू खऱ्याची असेल तर. आणि माझी बाजू खऱ्याची म्हणून मी कोणाला भीत. हॉस्पिटल सुरू झालं. हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, पुण्यामध्ये 7 वर्षापूर्वी नवल किशोर राम नावाचे जिल्हाधिकारी होते, कलेक्टर होते, ज्यांनी कोविडमध्ये खूप चांगलं काम केलं होतं. कोविडमध्ये इतकं चांगलं काम नवल किशोर राम यांनी केलं की मी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली त्यावेळी व्हेंटिलेटरची गरज होती आणि व्हेंटिलेटरची किंमत 12 लाख रुपये होती आणि तेवढे पैसे आमच्याकडे नव्हते. किमान 2 व्हेंटिलेटर असावेत 53 बेडच्या हॉस्पिटलमध्ये. म्हणून मी नवल किशोर राम साहेबांना एकदा फोन केला, आधी मेसेज केला, फोन केल्यानंतर त्यांनी उचललं. मला म्हटलं बोला काय म्हणणं आहे. मी म्हटलं मला 2 व्हेंटिलेटर पाहिजेत, सरकारकडून देता येत असेल तर तसं बघा, महानगरपालिकेला सांगून जर 2 व्हेंटिलेटर आमच्या संस्थेला देता येत असेल तर तसं बघा. ते म्हटलं मी काहीतरी करतो. आणि त्यावेळेस पुण्यामध्ये उपधर्मदाय आयुक्त नवनाथ जगताप होते, त्यांचा मला फोन आला, तेव्हा तुम्ही खूप चांगलं काम केलं, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल काढलं, मोफत काढलं, इतकी लुटालूट चालले, तर तुम्ही शंकर महाराज मठाचे जे अध्यक्ष आहेत ते तुम्हाला भेटतील आणि तुम्हाला 2 व्हेंटिलेटर देतील. तर नवल किशोर राम यांनी कुठून तरी कसा तरी मार्ग काढून ते 2 व्हेंटिलेटरची व्यवस्था केली
आणि प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पुण्यातले अंकुश काकडे यांनी मध्यस्थी करून अविनाश भोसलेंकडून आणखी 2 असे 4 व्हेंटिलेटर आणि 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मला त्या ठिकाणी दिले. देताना त्यांची एवढी इच्छा होती की ते म्हणाले अजिबात आता याची जाहिरात करू नका, फार बातम्या झाल्या तुझ्या पण आणि माझ्या पण. म्हणजे मदत करताना झाकली मुठीने करावी, ही जी पद्धत आहे ही अत्यंत महत्वाची असं मला वाटतं. आजकाल लोक, मी हॉस्पिटलच्या बातम्यांमध्ये मदत करताना बघतो त्या चादर घेऊन जातात, त्या माणसाला चादर देतात. हॉस्पिटलचा परिसर झाडून काढायची एक नवीन पद्धत आलेली. मी त्या झाडू मारणाऱ्या कार्यक्रमाला मला एकदा बोलवलं, पुण्यातले एक काकडे नावाचे खासदार होते, त्यांनी. मी म्हटलं ती रिक्त पदं भरा ना ससूनची, सफाई कामगारांची. ती जर पदं भरली तर तुम्हाला ही नौटंकी करायची काही गरजच राहणार नाही. 2,500 रिक्त पद आहेत, ती भरून टाका. दुसरी गोष्ट, 1 डझन केळी घेऊन जायची त्या ससून हॉस्पिटलमध्ये आणि 2 डझन फोटो काढायचे आणि म्हणायचं आम्ही रुग्णसेवा केली. 1 डझन केळी, 2 डझन फोटो. त्या ससून हॉस्पिटलमध्ये इतके दिवस झालं पेट स्कॅनची मशीन नव्हती. पेट स्कॅनच्या मशीनसाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला. आता 2 महिन्यापूर्वी पेट स्कॅन ससूनमध्ये सुरू झालं. अवघ्या 5,000 मध्ये लोकांचं काम व्हायला लागलं, त्याच्यासाठी 22,000 जात होते. बऱ्याचदा तथाकथित लोकांकडून बुद्धी ही आमची मक्तेदारी आहे आणि बाकी सगळी लोक अडाणी आहेत आणि बुद्धिवादी फक्त आम्ही आहोत, अशी एक चर्चा सगळीकडे घडते. आणि कुठेतरी एकदा गुजरातमध्ये पूल पडला, नीट ऐका राज्याचं नाव. गुजरातमध्ये ओव्हरब्रिज कोसळला. खाली कोणीतरी कमेंट टाकली, आरक्षणातून आलेल्या इंजिनियरनी बांधला असेल म्हणून तो पडला. आता मला असं म्हणायचंय की पुण्यामध्ये आरक्षणातून शिकलेले असतील त्या देशामध्ये लोक, किंवा ज्यांच्याकडे 2,000 वर्षांपासून शिक्षण आहे त्यांच्याकडून शिकलेले इंजिनियर्स असतील, कुणालाच MRI आणि सिटी स्कॅनच्या मशीनचा शोध का लावता आला नाही मला आजपर्यंत कळलं नाही. बुद्धीच्या ठेकेदारांनी आजपर्यंत MRI आणि सिटी स्कॅनच्या मशीनचा शोध का लावले नसावेत? या सगळ्या मशीन्ससाठी आपल्याला अमेरिकेतून घ्याव्या लागतात, लंडन मधून घ्याव्या लागतात, जर्मनीमधून घ्याव्या लागतात. या आपल्या देशामध्ये मशीन बनत नाहीत. आणि या मशिनरी ज्यावेळी तिकडून येतात त्यावेळी त्यांच्या टेरिफ टॅक्स रेट प्रमाणे त्याच्यावर 60-70% टॅक्स लागतात. 2 करोड रुपयांची मशीन 6-7 करोड रुपयांना मिळते आणि एका MRI ला 10,000, 20,000 रुपये घेतले जातात. जर त्याच्यावरचे टॅक्स कमी झाले किंवा त्याला अनुदान मिळालं, ज्याला आपण सबसिडी वगैरे म्हणतो, ती जर मिळाली वैद्यकीय उपकरण खरेदीला, फक्त व्हेंटिलेटर असेल, सिटी स्कॅन असेल किंवा ते MRI ची मशीन असेल, पेट स्कॅनची मशीन असेल, याच्यावरचे टॅक्स जरी कमी झाले तरी 8,000चा 10,000चा MRI 2,000 निघेल. पण सर्वसामान्य माणूस याच्यावरती बोलत नाही, कारण जोपर्यंत त्याच्या घरात कोण आजारी पडत नाही तोपर्यंत त्याला कुठे मदत मिळवायला जावं असं अजिबात वाटत. ही सर्वसामान्य माणसाची चूक आहे आणि त्यांनी ती कबूल केली पाहिजे. आपण हॉस्पिटलमध्ये जातो, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 4-10 लाख रुपयांचं, मुंबईत पुण्यात आलात तर अगदी 20-25 लाख रुपयांचं बिल येतं. आणि बिल आल्यानंतर आपण एवढं कसं आलं असे अजिबात म्हणत नाही. आलंय आता ते बिल, आता त्याच्यासाठी कोण मदत करेल का याची शोध मोहीम सुरू होते. मी तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो, तुम्ही बऱ्यापैकी लक्षात असेल तुम्हाला. पूर्वी 20-25 वर्षापूर्वी पर्यंत, म्हणजे अगदी 2000-2005 पर्यंत सगळ्यांच्या घरी टीव्ही केबल्स वगैरे नव्हते, मोबाईल तर नव्हतेच. दर रविवारी 4 वाजता सिनेमा लागायचा, पिक्चर लागायचा 4 वाजता. त्याच्यामध्ये अशोक सराफ, वर्षा उसगावकर आणि सचिन पिळगावकरांचा एक पिक्चर होता, गंमत जम्मत नावाचा. तुम्ही बघितला असेल, सगळ्यांनी बघितला का सिनेमा? तर त्या पिक्चरची सुरुवात होतं ना, ते सचिन पिळगावकर त्याच्या लहान भावाकडे जातो. त्या दोन्ही लहान भावांना पाय नसतात, तुम्ही बघितलं असेल. तो कुबड्या घेऊन, अरे दादा तो आलास इतक्या दिवसांनी वगैरे, आणि तो म्हणतो मी तुझ्या पायाचं ऑपरेशन करायचं ठरवलेलं आहे, मी 1 महिना त्यासाठी तुला भेटायला येऊ शकणार नाही. आणि मग ते वर्षा उसगावकरला किडनॅप करतात. मग पुढे सगळा सिनेमा घडतो आणि त्या सिनेमामध्ये ज्या लेखकाने त्याची पटकथा लिहिली किंवा दिग्दर्शक ते स्वतः आहेत, त्यांनी त्यात सांगितले की त्या अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर हे दोघंही कर्तबगार आहेत, धाडसी आहेत, प्रचंड प्रामाणिक आहेत आणि यांना चांगला रोजगार मिळाला नाही म्हणून त्यांनी ते किडनॅपिंग वगैरे केलं. आणि करण्यामागचा हेतू काय होता? तर भावाचं ऑपरेशन करायचं होतं दोन्ही पायांचं.
त्यासाठी 2 लाख लागणार होते. मी म्हटलं एवढे हुशार आहेत, कर्तबगार आहेत, प्रामाणिक, यांना शासकीय योजनेचा अभ्यास करायला प्रॉब्लेम काय होता? एवढा पिक्चर मध्ये स्टोरीला दुसरी काहीतरी जागा मिळाली असती ना. पिक्चर सुरुवात झाले 5 मिनिटं झाल्या मी म्हटलं त्याला कोण आहे, त्याला फोन लावून मला माझ्याकडे घेऊन या, मी त्याचं एक ऑपरेशन 2 मिनिटात करून देतो फ्री मध्ये. आपल्या इथल्या लेखकांनी, आपल्याकडच्या कवींनी, आपल्याकडच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमामध्ये जे अधिकारी आहेत, शिक्षण संचालक आहेत, उपसंचालक आहेत, शिक्षण सचिव आहेत, शिक्षण मंत्री आहेत, कलाकार मंडळी आहेत, नाटककार मंडळी आहेत, कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, पटकथाकार आहेत, चांगल्या कलेचं बीज आहे महाराष्ट्रामध्ये. पुण्या मुंबईमध्ये तर लेखकांची फौजच्या फौज उभी राहील, इतके लेखक पुण्यात मुंबईत राहतात. मी जिथे राहतो तिकडे कुणालाही असं वाटलं नाही. म्हणजे ज्यांनी अभ्यासक्रम तयार केलाय, मराठीचा पेपर आहे किंवा हिंदीचा पेपर आहे, आता मराठीचाच पेपर आपण घेऊ, त्याच्यामध्ये 10 मार्कासाठी निबंध असतो, निबंधाचा विषय असतो. मी डॉक्टर झालो तर, मी कलेक्टर झालो तर, मी मुख्यमंत्री झालो तर, ती कल्पनाशक्तीला वाव देणारे विषय खूप चांगले आहेत. शिवाजी महाराज आज असते तर, बाबासाहेब आंबेडकर आज असते तर, शिवाजी महाराजांनी काय केलं याच्याबद्दल 10 ओळी लिहायला सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं याच्याबद्दल 10 ओळी लिहायला सांगा. ते असते तर हे कपोलकल्पित विषयांपेक्षा माझी आई आजारी आणि तिला 10 लाख रुपये बिल आले तर, असा निबंध लिहायला घेतला असता तर लहानपणापासूनच हा विषय जागृतीमध्ये आला असता. चांगल्या लेखकाकडून एखादा मराठीमध्ये, हिंदीमध्ये धडा करायला पाहिजे होता की वैद्यकीय मदत कशी मिळवावी. अनेक प्रकारचे धडे असतात ज्याच्यातून बोध घेता येतो. अनेक प्रकारची प्रकरण आहेत मराठीच्या, हिंदीच्या अभ्यासक्रमामध्ये, इंग्रजीच्या अभ्यासक्रमामध्ये. परंतु वैद्यकीय मदत कशी मिळवावी याच्याबद्दल एकही प्रकरण आजपर्यंत कुठल्याही 1लीला, 2रीला, 10वीला, 12वीला, अगदी ग्रॅज्युएट पर्यंत सुद्धा हा विषय अभ्यासक्रमात आलेला नाही. ही मोठी खंत आहे. इथल्या नागरिक शास्त्राचं पुस्तक जे आहे आपल्याकडे अभ्यासक्रमाला, तेच मुळात 20-25 पानं त्या नागरिक शास्त्राचे आहेत. खरं तर नागरिक शास्त्र सगळंच पाहिजे अभ्यासक्रमाला. 200 पानाचं नागरिक शास्त्र पाहिजे, 15-20 पानाचं काहीतरी वेगळं पाहिजे. परंतु नागरिक शास्त्र फार कमी मार्काचं. वैद्यकीय मदत कशी मिळवावी, मोफत उपचार कसे मिळवावेत, लाखो रुपयांची वैद्यकीय मदत उभी कशी करावी, याच्याबद्दल कधी कुठल्या कवीने लिहिलं नाही, कधीच कुठल्या लेखकाने लिहिलं नाही, कधीच असा प्रसंग कुठल्या नाटकात दाखवला नाही, कधीच असा प्रसंग सिनेमात दाखवला नाही. सिनेमात दाखवलाय, ॲम्ब्युलन्स जोरात येते, त्या हिरोला, हिरोईन, ज्याला कोणाला गोळी लागली, ऍक्सिडेंट झालाय, धावत पळत त्या हॉस्पिटलमध्ये नेतात. मग हिरवा बल्ब लागतो, लाल बल्ब लागतो, डॉक्टर बाहेर येतात, मास्क काढतात, ऑपरेशन इज सक्सेसफुल हा नेहमीचा डायलॉग म्हणतात तिथे. मी जे करायचे ते केलेलं आहे, बाकी सगळं देवाच्या हातात आहे. हा तर पेटंट डायलॉग आहे सगळ्या सिनेमा मधला आहे. पण त्याला 4-10 लाख रुपयाचं काय बिल आलं असेल ना, ते जरा पंतप्रधान निधीतून घे असं कधीच म्हणत नाही तो डॉक्टर. नाही, तुम्ही आता बाकीच्या जुळवाजुळवीला लागा, पण कशा, तू सांग ना स्कीम काय आहेत त्या. खरं तर हॉस्पिटलचं बिल किंवा वैद्यकीय आरोग्य योजना हा विषय डॉक्टरांच्या अभ्यासक्रमात जास्त आला पाहिजे. एक कार्डियक सर्जन मला भेटला, मला म्हटलं मी महिन्याला 100 लोकांचं ऑपरेशन करतो, विमा असलेल्या लोकांची काही अडचण नाही होत, त्याचे पैसे मिळून जातात. पण ज्याचा विमा नाही ना, ज्याचा इन्शुरन्स नाही, त्याची फार अडचण होते. बिल असंच त्याचं सोडून द्यावं लागतं. मग म्हटलं तुम्ही सरकारी योजनांचं काय का घेत नाही एखादी, मला माहित नाही. 3 लाख रुपयांचं बिल दिलं तर लोक 2च लाख भरतात, म्हणे 1 लाख रुपये बुडवून टाकतात. म्हटलं मग ते 1 लाख रुपये तुम्ही मुख्यमंत्री निधीतून घ्या. ते म्हणत कुठं फॉर्म मिळतो, म्हटलं ऑनलाईन आहे. कसं भरायचं, म्हटलं फोटो काढायचे त्याचे फोनमध्ये, त्याची PDF बनवायची त्या 8-10 फोटोंची, मेल करून टाकायची. मेल केले की मुख्यमंत्री कार्यालयातून M नंबर येतो, तिकडे जायची गरज नाही, पाठपुरावा करायचा, महिन्यातून एकदा भेटायचं आणि त्याचे पैसे घ्यायचे. तुम्ही महिन्याला 100 ऑपरेशन करताय, 100 जणांचे तुम्ही घ्या ना 1 करोड रुपये. डॉक्टरांनी श्रीमंत व्हायची स्कीम आहे ही. खरं तर डॉक्टरांना काय अडचण आहे मला कळलीच नाही. मला म्हटलं तुम्ही करून द्या, म्हटलं देतो करून. साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत. जी माणसं शिकली आहेत, उच्च शिक्षित झालेत, जी माणसं खूप काय म्हणतो आपण त्याला विद्वान झालेली आहेत, ती माणसं साधा रोजचा पेपर वाचत नाही. अशी एक मला गोष्ट दिसते त्यांच्याशी बोलताना. काल परवा काय झालं त्यांना माहितीच नसते.
ते त्यांच्याच विश्वामध्ये असतं. माणसाने इतकंही हुशार होऊ नये, इतकंही श्रीमंत होऊ नये की त्याला शेजारी काय घडले ते माहित नाही, असं मला आता वाटतं कधी कधी. सर्वसामान्य माणसाला 2 लाख रुपये जरी बिल आलं ना, तरी ते खूप जास्त आल्यासारखं वाटतं. त्याच्यासाठी 2 लाख रुपये खूपच जास्त. 20 वर्षापूर्वी 2005 साली सोन्याचा भाव 5,000 रुपये तोळा होता आणि सर्वसामान्य माणसाला सुद्धा 5,000 पगार होता. 4th क्लासच्या माणसाला 5,000 रुपये पगार होता आणि सोनं सुद्धा 5,000 रुपये. 2014 साली ज्यावेळी नव्याने स्वातंत्र्य मिळाले असं म्हणतात नाही मंडळी, 2014ला 47ला मिळालं ते खोटं होतं म्हणे, 14ला मिळालं ते खरं आहे, अशी जी काही लोक बोलतात, त्या 2014ला सोनं 14,000 रुपये तोळा होतं आणि सर्वसामान्य माणूस जो शिपाई किंवा 4th क्लासमध्ये काम करून त्याला पगार सुद्धा 14,000 होता. आज सोनं 95,000 रुपये आणि सर्वसामान्य माणसाचा पगार अजूनही 20-25 हजाराचा आहे, जो 4th क्लासमध्ये काम करतो. इतकी प्रचंड महागाई वाढलेली आहे की तो सोनं घेऊ शकत नाही. इतकी प्रचंड महागाई वाढलेली, 25,000 रुपये त्याला महिन्याचा पगार येतो, 2 लाख रुपयांचं बिल अचानक कसं काय भरू शकणार? नाही भरू शकत. बरं, हॉस्पिटलच्या बिलाबाबत जी वैद्यकीय मदत मिळते त्याच्यामध्ये तुम्ही आता नीट ऐका, रेकॉर्ड करत असेल ते करा, कागद पेन काढून लिहून घ्यायचं असेल ते घ्या. 1,60,000 रुपयांचं वार्षिक उत्पन्न ज्याचं असेल त्याचं धर्मादाय हॉस्पिटलमध्ये म्हणजे चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये पूर्ण बिल माफ होते आणि 3,60,000 रुपये ज्याचं वार्षिक उत्पन्न आहे त्याचं अर्ध बिल माफ होतं, 50% बिल माफ होतं. 1,60,000 रुपये वार्षिक उत्पन्न असेल तर पूर्ण माफ, 3,60,000 असेल तर त्याचं अर्ध माफ होतं. तर 3,60,000 रुपये म्हणजे वर्षाला 3,60,000 म्हणजे महिन्याला 30,000 रुपये ज्याचा पगार आहे. म्हणजे थोडक्यात सर्वसामान्य माणसाच्या बाजूचा नियम सरकारने बनवले. याबद्दल सरकारचे तेवढ्या पुरते आपण आभार मानूया. मी सुरुवातीलाच म्हटलं जिथं चांगलं म्हणायचं तिथं चांगलं म्हटलं पाहिजे, असं आपण म्हणूया. त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या बाजूचा नियम आहे. नियम काय आहे? टाटा असतील, बिर्ला असतील, अदानी असतील, अंबानी असतील, ते तर सध्या फार जोरात त्यांचे नाव आहे. ते सांगतानाच सांगतात, त्यांची अजिबात चूक नाही. त्यानंतर आम्ही व्यापारी आहोत, व्यावसायिक आहोत. आम्हाला कुठलीही समाजसेवा वगैरे करायची नाहीये. जे काय असतील इथले सरकारच्या मार्गेचे एअरपोर्ट असेल, सरकारच्या मार्गेचे ॲम्युनिशन फॅक्टरी असेल, तिथे सुद्धा आम्हाला बिझनेसच करायचा. जे काय असेल ते आम्हाला द्या, बंदरं आम्हाला द्या, सरकारच्या जमिनी आम्हाला द्या, राष्ट्रीय खनिज आम्हाला द्या, संपत्ती आम्हाला द्या, आम्ही बिझनेस करायला तयार आहोत. ते सिंधुताई सपकाळ किंवा बाबा आमट्यांसारखं म्हणत नाहीत आम्ही समाजसेवा वगैरे करतो. तर व्यापाऱ्यांचं सोडून द्या. आता आपण समाजसेवी संस्थांकडे येऊया. आता समाजसेवी संस्था हे विधी आणि न्याय मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि या विधी आणि न्याय खात्याचे मंत्री सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस आहेत गेली अनेक वर्ष. त्यांना गृहमंत्रीपद आणि विधी आणि न्याय मंत्रीपद हे आवडलेली खाती आहेत त्यांची. आणि गृह मंत्रालयामध्ये त्यांनी जितकं उत्तुंग काम केलेलं आहे तितकंच काम त्यांनी विधी आणि न्याय मंत्रालयामध्ये पण केलेलं आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, इतकं चांगलं काम केलं. आता आपण परत दीनानाथ मंगेशकरकडे येऊ, विधी आणि न्याय बरोबर सांगता. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसाठी लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबियांनी आम्हाला समाजसेवा करायची असं सांगितलं. त्यांनी अदानी अंबानी सारखा आम्हाला व्यापार करायचा असं अजिबात सांगितलं नाही. आणि समाजसेवा करायची याचा अर्थ काय की मला अजिबात 1 रुपया माझ्या घरी न्यायचा नाहीये. हे जे काही पैसे जमलेत ना याची समाजसेवाच करायची, याच्यातला 1 रुपया पण मला घरी न्यायचा नाहीये. आणि जो काय मी पैसा जमवणार आहे वर्गणीतून, देणग्यातून, लोकांच्या सहभागातून, लोकवर्गणीतून, तो सरकारच्या मदतीतून, तो सगळा पैसा मला लोकांच्या सेवेसाठी वापरायचा. ही झाली धर्मादायची व्याख्या, ही झाली समाजसेवी संस्थेची व्याख्या. आता मी दुसरं एक हॉस्पिटल सांगतो. आता पुणा हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये. पुणा हॉस्पिटलमध्ये दररोजचा व्यवसाय आवक ही जवळपास 70 ते 80 लाख रुपयांची रोजची. रोज 80 लाख रुपये म्हणजे 10 दिवसांचे किती झाले? 8 करोड रुपये झाले. 30 दिवसांचे किती झाले? 24 करोड रुपये झाले.
सगळं हॉस्पिटल चालवणं, टॅक्स भरणं, सगळ्या कर्मचाऱ्यांचे पगार करणं, बिल्डिंगचा मेंटेनन्स काढणं, इलेक्ट्रिसिटीचं बिल भरणं, फोनची बिलं भरणं, सगळ्या प्रकारचे खर्च करणं, स्वच्छतेबाबतचा खर्च करणं, औषधांचा खर्च, डॉक्टरांची मानधन असतील, त्यांचे पेमेंट्स असतील, असा सगळा खर्च जर काढला पुन्हा हॉस्पिटलचा, तर तो खर्च 4.5 करोड रुपयांपेक्षा जास्त दर महिन्याला कधीच नसतो. 24 कोटी रुपये सरासरी दर महिन्याला जमतात. त्यातून खर्च असतो 4.5 करोड रुपये. आता तुम्ही म्हणाल की मग त्यांनी 19.5 करोड रुपये जास्त कमवले सरासरी दर महिन्याला. जर तुम्ही म्हणताय ना 19.5 करोड रुपये जास्त कमवले, तर ते 19.5 करोड रुपये म्हणजे लोकांचे लूट केलेले पैसे. जर दर महिन्याला त्या ठिकाणी 500 लोक ट्रीटमेंट घेतात, त्या 500-700 लोकांचे ऑपरेशन करण्याची, किडनी ट्रान्सप्लांट असेल, हार्ट ट्रान्सप्लांट असेल, किंवा लंग ट्रान्सप्लांट असेल, न्यूरो सर्जरी असेल, युरो सर्जरी असेल, आतड्याचं असेल, किंवा कुठलंही असेल, कॅन्सर असेल, काही असेल, या सगळ्यांची बिलं ज्यावेळी प्रत्येकाकडून तुम्ही घेतली 2 लाख, 5 लाख, 2 लाख, 5 लाख, 2 लाख, 5 लाख, आणि अशी 500-700 लोकांची बिलं उभी केल्यानंतर तुम्ही कमवले किती? 24 करोड. त्यातून खर्च किती आहे? 4.5 करोड. मी म्हणाल आणखी 2 करोड रुपये कमवा. म्हणजे 4.5 करोड रुपये खर्च गेला ना, 2 करोड रुपये आणखी बाजूला ठेवा. वर्षाला 25 करोड रुपयांचं आणखी वेगळं काहीतरी करा. 25 करोड पण फार मोठी अमाऊंट आहे, खूप मोठी रक्कम आहे. पण तुम्ही जे वरती कमवलेत ना 15 करोड रुपये, हे महिन्याला ज्याचे लुटून जास्त घेतलं ना, त्यांना परत बोलून देऊन टाका मागे. बरोबर ना? ह्याच्यावर टाळ वाजवायला हरकत नाही, टाळीच वाक्य आहे. हे जास्त लुटलेले पैसे आहेत. 1003 करोड रुपयांचा व्यवसाय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने या वर्षी केला. 1003 करोड रुपये. बाबा, आपल्या इथलं नगर परिषदेचं वार्षिक काय म्हणतो, उलाढाल तितकी आहे का? किती असेल तरी? किती? 150 करोड रुपयांची कराडची आपण नगर परिषद म्हणू, नगरपालिका म्हणू. नगरपालिका 150 करोडची. आपल्या नगर परिषदेपेक्षा ते 6 एकरातलं, म्हणजे कराडचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे तालुका म्हणून, 70-80 गावं असतील किंवा 100 असतील. हे 6 एकरामध्ये 1003 करोड रुपयांची उलाढाल करतात. आपण लोकांच्या टॅक्स वरती नगर परिषद चालवतो, ती 150 करोड रुपयांच्या वरती जाईना. किती प्रमाणात लूट म्हटली पाहिजे? एक्स्ट्रा पैसे कमवण्याची गरजच नाही ना. बरं, कमवले किती? 800-900 करोड रुपये. हे लुटलेले पैसे, तुमच्या सगळ्यांची बिलं वाढीव करून लुटलेले पैसे. धर्मादाय म्हणून तुम्ही ना नफा ना तोटा त्या माणसाची मदत करायची, त्या माणसाची सेवा करायची, आरोग्याची सेवा करायची, त्याच्या आरोग्याच्या अडीअडचणीच्या, आजारपणातल्या संकट काळामध्ये त्याला मदत करायची म्हणून तुम्ही ट्रस्ट काढली ना. मग अशा पद्धतीची ट्रस्ट काढताना, अशा पद्धतीचं चॅरिटेबल हॉस्पिटल उभं करताना तुम्ही 800 करोड रुपये लोकांचे जास्त घेतलेच कसे? आणि जर घेतले असतील तर गेल्या 20 वर्षातले सगळ्या पैशांचं ऑडिट केलं पाहिजे आणि पैसे सरकारने जमा केले पाहिजे. पुण्यातले आमचे एक मित्र आहेत, ऍडव्होकेट रमेश धर्मावत म्हणून. स्वारगेट जवळ त्यांची मोठी बिल्डिंग आहे, धर्मावत कॉम्प्लेक्स नावाची. टिळक रोडवरून स्वारगेटकडे जाताना उजव्या बाजूला लोकांना दिसते अशी लगेचच. धर्मावत यांनी नवल किशोर राम यांच्याकडे खटला भरला होता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा. ही समाजसेवी ट्रस्ट म्हणून काढलेली आहे. वर्षाला 1 रुपया भाडं आणि 99 वर्षांचा करार. त्याच्यामध्ये ज्या अटी दिल्या ना, म्हणजे राज्य सरकार आणि लता मंगेशकर यांची ट्रस्ट, याच्यामध्ये जो करार झाला जमीन देतानाचा, त्या करारामध्ये 17 नंबर आणि 18 नंबरचा कॉलम असा आहे, मुद्दा असा आहे, कलम असा आहे की ही जागा सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचारासाठी सरकारने ट्रस्टला दिलेली आहे. आणि 18वं कलम फार महत्वाचं आहे. जर 17 नंबरच्या कलमाचं उल्लंघन झालं तर ती जागा परत सरकार आपल्या ताब्यात घेईल. ती जागा सरकारने आपल्या ताब्यात घ्यावी म्हणून आम्ही खटला दाखल केला. कलेक्टर म्हणाले त्याच्यामध्ये पुरावे द्या. पुरावे दिले माहिती अधिकारातलेच, दुसरीकडून करून देणार. चॅरिटी कमिशनरकडे माहिती अधिकार दिलं.
म्हटलं यांच्याकडे ओपीडीला किती पेशंट आले गेल्या 3 वर्षामध्ये आणि ओपीडीचे पैसे किती. आता ओपीडीचे पैसे किती. ओपीडीला जो पेशंट जातो तो डॉक्टरला भेटल्यानंतर डॉक्टर सांगतात या रक्ताच्या तपासण्या करा, या थुंकीच्या करा, लघवीच्या तपासण्या करा, एक्सरे काढा, सोनोग्राफी करा, MRI करा, सिटी स्कॅन करा, पेट स्कॅन करा. एवढं सगळं टेस्ट केल्यानंतर मग ते तुम्हाला आजार काय झालाय ते निदान शोधून काढतात, मग तुमचे उपचार सुरू करतात. पण जो असाच सल्ला घ्यायला डॉक्टरकडे जातो ससून सारख्या हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये आजही 10 रुपयात केस पेपर निघतो. आता ही सर्वसामान्य माणसाला मोफत उपचारांसाठी काढलेला दवाखाना आहे, हॉस्पिटल आहे दीनानाथ मंगेशकर. 10 रुपयातच केस पेपर असायला पाहिजे. 600 रुपयांचा केस पेपर आहे त्यांचे. गेल्यात 600 रुपये कट तुमचे. 3 वर्षामध्ये किती लोक आली तुमच्याकडे. 8.5 लोक आली, 8.5 लाख लोक आली. त्यांचे 600 रुपयांनी किती पैसे घेतले. 450 करोड रुपये घेतले. 450 करोड रुपये घेतलेच कसे. 17 आणि 18 कलमाचं उल्लंघन झालं ना. यांची जागा परत घेऊन टाक. सरकारला सांगा यांची जागा परत घ्यायला. नवल किशोर राम यांनी त्याच्यामध्ये 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या ट्रस्टला. दंड ठोठावला, त्याची रिकव्हरी झाली नाही कधीच, बातमी झाली फक्त. दरवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यापासून दीनानाथ मंगेशकरला किती अनुदान मिळतं ते वेगळं सांगायची गरज नाही. कलेक्टर साहेबांना मी एकदा म्हटलं की काय गरज आहे, ते ट्रस्ट एवढे पैसे कमवले त्या हॉस्पिटलमध्ये, एवढे लोकांची लुटालूट चालली, वर्षाला 800 करोड रुपयांचा नुसता निव्वळ नफा कमवतात, त्यांना कशाला सरकारने मदत करायला पाहिजे. ते म्हटले वायनरी को बहुत पैसा दिया वो देखो पहिले. म्हणजे दारूच्या निर्मितीसाठी सरकार एवढे पैसे देते, मग हॉस्पिटल गेलं तर काय फरक पडतो. ही उत्तर आहे इथल्या प्रशासनाची आणि इथल्या राज्यकर्त्यांची. आणि सर्वसामान्य माणसं शांतपणे झोपलेली आहेत. अटॅक आल्यानंतर त्यांची धावपळ सुरू होते. पण रोज उठून आपल्या हक्कांवर, आपल्या अधिकारांवर दरोडे पडतायत. आपल्या हक्काचा पैसा 100, 200 कोटी रुपयांच्या रकमेत एका माणसाला वाटला जातोय. त्याच्याकडे इथल्या सगळ्या माणसांचं दुर्लक्ष आहे. सर्वसामान्य माणसं जागरूक झाली पाहिजे, याच्यासाठीचा आमचा अट्टहास आहे. हे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. माझ्याकडे आजपर्यंत जितकी माणसं आली, जी काही माणसं आली, त्यातल्या 98% माणसांचे मोफत उपचार मी केलेले आहेत. मी कुठलाही आमदार नाही, मंत्री नाही, माझ्या हातामध्ये काही नाही, माझ्याकडे 1 रुपयाचं फंड नाही, काही नाही. पण कायद्यावर बोट ठेवून, चॅरिटी कमिशनरला सांगून, त्याच्या डोक्यावर बसून, उरावर बसून ते करून दे मला बाकीचं माहित नाही. तुमच्याकडे पण चॅरिटी कमिशनर आहे ना साताऱ्याचं, तुमच्याकडे पण हॉस्पिटल आहेत, चॅरिटेबल हॉस्पिटल. मी तर म्हणेल, मी इलेक्शनच्या वेळी 2दा येऊन गेलो होतो इकडे, लोकांमध्ये हे केलं की नेमकं काय नेरेटिव्ह आहे इथलं. ते म्हणे कृष्णा हॉस्पिटलमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय मदत होते. आणि म्हटलं कृष्णा हॉस्पिटलमधून 2 दिवसाला एक तरी फोन मला पुण्यात येतो, आमचं पेशंट 3 दिवस झालं डिस्चार्ज झालेला नाही, अडवून ठेवले, 2 लाख रुपये बिल भरलं नाही, त्यावर सोडलेलं नाही, काय करू सांगा. आता पुण्यातून मी काय करणार. मी त्याला म्हणतो अडवून ठेवतात ना, पोलीस चौकीत कंप्लेंट कर. तर पोलिसांनी कंप्लेंट नाही घेतली तर म्हटलं फेसबुकला लाईव्ह कर. तिसरं म्हटलं तू काय करतो, कुठल्या गावात राहतो, तर अमुक गावात राहतो. तुझं कुठलं गणपती बसवणारं मंडळ आहे, शिवजयंती करणारं मंडळ आहे, आंबेडकर जयंती करणारं मंडळ आहे, त्याचे 10 कार्यकर्ते घे, त्याच्या दारात उपोषण कर, तुझा प्रश्न 1.5 मिनिटात मार्गी लागेल. तुम्ही जोपर्यंत बोंब मारणार नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न सुटणार नाहीत, हे लक्षात घ्या. तुमच्याकडे आता माध्यम आहेत. पूर्वी माध्यमं नव्हती की पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारच नाही आले तर, आले आणि बातमीच नाही लावली तर, माझं कोणी ऐकूनच नाही घेतलं तर. तुमच्या हातामध्ये फोन आहे, तुम्हाला पैसे मागितले आणि तोपर्यंत पैसे मागितले तोपर्यंत तुमचा पेशंट सोडणार नाही म्हटले की त्याला म्हणायचं हा बोल, असा फोन पकडून काय म्हणत होता, बोल, याच्यामध्ये काय, ह्या कॅमेऱ्यात बोलायचे बोल. ही तुमची हत्यारं, ही वापरा. जो काय प्रकार घडलाय तुमच्या बाबतीमध्ये तो प्रकार चॅरिटी कमिशनर जे सातारा जिल्ह्याचे, त्यांच्या कानावर घाला. प्रत्येक केस त्यांच्या दप्तरी साध्या अर्जावर, त्याला 1 रुपयाचं स्टॅम्प लावायची गरज नाही, वकील नेमायची गरज नाही. चॅरिटी कमिशनरची गंमत सांगतो, चॅरिटी कमिशनर हा डिस्ट्रिक्ट जज लेवलचा माणूस असतो.
माणूस म्हणजे डिस्ट्रिक्ट जजेस असतो. तो इथून कुठे गेला तर पुण्याला डिस्ट्रिक्ट जज होईल, मुंबईचा डिस्ट्रिक्ट जज होईल, यवतमाळचा होईल, अमरावतीचा होईल. ते चॅरिटी कमिशनर म्हणून त्यांची नेमणूक झाली अशा न्यायाधीशांची की ते त्याला साईड पोस्टिंग समजतात. मी त्यांना म्हणतो, दरवेळी तुम्ही जजला जर भेटायला गेलात, कधीही लक्षात घ्या, तुम्ही जजला असे भेटायला गेलात, ते असे डायसवर बसलेले, तुम्ही खाली थांबलेलात, जसं आपण सिनेमात बघतो तसं कोर्ट हॉल असतो, आणि आपण जर जजला विचारलं नमस्कार, नमस्कार म्हटलं ते म्हणतात वकील द्या. तू वकील आहेस का? वकील दे. त्याला जर आपण म्हटलं नाही मला वकील माहित नाही, मी इथं नवीन आहे, मला माझ्याबद्दल काय झालं, काल परवा नोटीस आली आणि मी ती नोटीस घेऊन आलोय, तुम्ही जर सांगितलं नोटीस नाही आली तर वॉरंट निघेल म्हणून मी आलोय, तर मला याच्यामध्ये मदत करा, माझं म्हणणं ऐकून घ्या. नाही म्हणे तुम्ही वकील द्या. आता जज बाहेर निघाले की ते सगळे शिपाई असतात, छत्री पकडलेले असते डोक्यावर जज साहेबांच्या, सारखा 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 जाऊ देत. त्या गर्दीमध्ये आपण जर जजला म्हटलं की हे निवेदन घ्या, तुमचं रजिस्टर, आम्ही त्याला पत्र दिल्यानंतर काही कामच करत नाही, तर रस्त्यात भेटलं तरी म्हणतात वकील द्या. चॅरिटी कमिशनर ही अशी पोस्ट आहे की तिथे वकील न देता सुद्धा जज बरोबर तुम्हाला बोलता येतं. इतर वेळी वकिलाशिवाय तुम्हाला एंटरटेन न करणारा जज, न करणारा न्यायाधीश, सन्माननीय न्यायाधीश असं म्हणत आपण, परत कोणतरी कंटेंट दाखल करायचे इथलं रेकॉर्डिंग बघून, तर सन्माननीय न्यायाधीशांना जर आपण म्हटलं की माझं काम करा तर त्यांना करावं लागतं. चॅरिटी कमिशनर जज असताना सुद्धा वकील द्या आणि मला बोला असं कधीच म्हणत नाही, कारण चॅरिटी ही लोकांच्या समाजसेवेशी बांधील असलेली बाब आहे. म्हणून धर्मार्थ भावनेतून त्यांना जर आपण अर्ज केला, त्यांच्या डायसवर नेऊन दिला, त्याची ओसी घेतली, पोच घेतली, तर त्याच्यावर 100% कारवाई होते. आता ह्या चॅरिटी हॉस्पिटलचे पण फार धंदे मोठे आहेत. आतमध्ये तुम्ही टू व्हीलर घेऊन गेला की दारात गेल्या 20 रुपयाची पावती तुमच्या हातात. काही संबंध घेण्याचा काहीच नाही. आपण सेवाभावी संस्थेमध्ये जेवण करायला गेलो, मी दिल्लीमध्ये एका ठिकाणी गेलो होतो, ताट भरून पदार्थ सगळे वाढलेले होते, फक्त 20 रुपयात जेवण होतं. याला म्हणायचं समाजसेवा, की ज्या जेवणासाठी 200 रुपये बाकी हॉटेलमध्ये घेतात ते 20 रुपयात मिळेल, याला समाजसेवा आपण म्हणूयात. पण आत जातच टू व्हीलर असेल 20 रुपये, कार आली की 80 रुपये, दर तासाला 2 तासाला त्याच्यामध्ये वाढ होणार, ही बाब वेगळी. अशा पद्धतीने 20 रुपये गोळा करायला, 50 रुपये गोळा करायला चॅरिटी कमिशनरने परमिशन दिली आहे का, हे तुम्ही विचारा, आणि दिली असेल तर त्याची प्रत मागा. आणि दिली असेल परमिशन तर किती पैसे घालून दिली ते पण त्याला विचारा बिनधास्त. तुझं बांधील, आमचं काम आहे आरोप करणं, तुझं काम आहे आरोपाचं खंडन कर. आम्ही तर विचारणार, सेवाभावी संस्थेमध्ये 20 आणि 50 रुपये कसले मागतात? तिथे जो काय तुम्ही नकाशा बनवला की हा हॉल असा असला पाहिजे, इकडच्या बाजूला 50 लोक असतील, इथे 100 लोक असतील, इथे 70 असतील, इतक्या आकाराचा स्टेज असेल, इकडून येण्याचा दरवाजा वेगळा आहे, तिकडून जाण्याचा दरवाजा वेगळा आहे, याचा काहीतरी कागदावर नकाशा केलेला असतो, मग त्याला बांधकाम खात्याने मंजुरी दिलेली असते. अशा पद्धतीने हॉस्पिटलमध्ये कुठे कोणती खाट ठेवलेली आहे, कुठे ICU आहे, कुठे ऑपरेशन थिएटर आहे, याची नकाशाची प्रत असते, त्याला चॅरिटी कमिशनरने मान्यता दिलेली असते. आपण 3ऱ्या मजल्यावर गेलो, तिथेच कुठेतरी कॅन्टीन दिसते, त्या कॅन्टीनला परमिशन आहे का चॅरिटी कमिशनरची, हे विचारलं पाहिजे. हे तुमचं काम आहे ना सगळ्यांचं, तुम्ही काय विचारत नाही? मी आतमध्ये येताना माझे 20 रुपये घेतले, ती चिठ्ठी घ्यायची, अर्ज करायचा, स्टेपलर करून चिठ्ठी जोडायची, इथं कॅन्टीन कसं काय सुरू झालं विचारायचं. इथं आतमध्ये गेल्यानंतर अमुक वेगळ्या विषयाचे पैसे आम्हाला मागितले जातात, का मागितले जातात हे चॅरिटीमध्ये मोडत नाही. हे आमचं व्यावसायिक काउंटर आहे, कोणी दिली मान्यता नाही, आमच्या ट्रस्टींनी मिळून ठराव केला आणि ठरावामध्ये ठरवलं की हा भाग व्यावसायिक करायचा आणि हा भाग सेवाभावी करायचा. आणि 6 एकर जागा आहे ना तुमची, 5 एकर जागा आहे, त्याच्या बाहेर जाऊन करा ना तुम्ही जो तुमचा व्यवसाय करायचा. त्याच प्रिमायसेस मध्ये तुम्ही व्यवसाय कसा काय करू शकता, किंवा तसे ठराव कसे काय करू शकता? बरं तुम्ही केले, स्वार्थी भावनेने, लुटारू भावनेने तुम्ही ते ठराव केले पैसे कमवण्यासाठी, चॅरिटी कमिशनरने याला मान्यता दिलीच कशी, हे विचारणं आपलं काम आहे आणि प्रत्येकाने ते लेखी विचारलं पाहिजे. मी कोविड मधली घटना सांगतो. मी 7:40 झाले, बोलू का? तुमची परवानगी, माझ्या नंतर बाबांना बोलायचे. खरं तर
त्यांच्या मनाचा इतका मोठेपणा मी सांगेल की मी आधी बोलतो म्हणाले, तुम्ही नंतर बोला. मी म्हटलं ज्येष्ठतेच्या बाबतीत तुम्ही सर्वोच्च आहात माझ्यासाठी, आणि माझ्या नंतर तुम्ही बोललं पाहिजे. तुमच्या नंतर मी बोलणं मला ते लागू होणार नाही, माझ्या मनाला पटणार नाही. असं असेल तरच तुम्ही अध्यक्षस्थान स्वीकारणार असेल तर मी कार्यक्रमात बोलतो, नाही तर मग इतक्या मोठ्या माणसं आजकाल जो कोणी पुढे चाललाय तो कसं काय वरती डोकं काढतोय म्हणून त्याला दाबणाऱ्या सगळ्या राजकारणामध्ये प्रवृत्ती असताना एखाद्या माणसाला प्रोत्साहन द्यावं, किती द्यावं. म्हणजे अशी ऋषितुल्य देवासारखी माणसं आहेत आणि खरं तर कराड म्हणून तुम्हाला लाभले. हे तुमच्या मनात, डोक्यात, हृदयात कायम करून ठेवा. 2024 ची चूक आपण पुढच्या काळात करणार नाही, हे एकदा प्रत्येकाने मनाशी कोणगाठ बांधा. काय सांगत होतो मी जरा कोविडच्या काळात? धन्यवाद. काय होतं, बोलता बोलता एखादी गोष्ट विसरून जाण्यासारखी होते. 2 महिने झाले नाही तरी पण होतं तसं. कोविडच्या काळामध्ये सरकारने एक धोरण आखलं. लोक जास्त पैसे लुटायला लागल्यानंतर आयसोलेशनचा जो वॉर्ड आहे, ज्याला आपण विलगीकरण कक्ष म्हटलं नाही का, की काही झालेलं नाही, त्याला औषधोपचार नाही, पण डिटेक्ट झालाय, त्याची अँटीबॉडीज चांगले आहेत, त्याचे रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे आणि त्याला विशेष काही झालेलं नाही, पण घरी गेला, लोकात गेला तर इतरांना तो बाधित करू शकेल, त्याला विलगीकरण कक्षात ठेवा. आणि मग विलगीकरण कक्षामध्ये तो शासनाने निर्माण केलेला जर गेला तर तिथं त्याच्यासाठी मोफत होतच. त्याचं बिल तिथली स्थानिक महानगरपालिका किंवा नगर परिषदा भरत होतं तिथल्या शासकीय दवाखान्यामध्ये. पण अनेकांना वाटलं की चला कोविड सेंटर काढू, मजबूत पैसे कमवू. ज्याचं शिक्षण BA MS BHMS झालंय त्या पण डॉक्टरला असं वाटलं की आता आपण याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. मी एखाद्या दुसऱ्या याचं बोलतोय, 99% लोक चांगलेच आहेत, परत एकदा लक्षात घ्या. ज्यांना कोणाला वाटलं असं, सरकारने धोरण आखलं, विलगीकरण कक्ष असेल तर 4,500 रुपये, त्याला ऑक्सिजन बेड लागत असेल तर ऑक्सिजनसाठी त्याला 7,500 रुपये एक दिवसाला, 10 दिवसाचे त्याचे 75,000. विलगीकरण कक्ष म्हणजे आयसोलेशन मध्ये असेल तर 10 दिवसाचे त्याचे समजा 45,000, आणि 10 दिवसात हा रोग बरा होऊ शकतो असं साधारण एक अनुमान त्याच्यामध्ये निघालं होतं. व्हेंटिलेटरचा बेड असेल तर 12,500 रुपये 10 दिवसांसाठी, त्याचं बिल होणार 1,20,000 रुपये आणि 1,25,000 रुपये. जर त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन लागणार असेल तर रेमडेसिवीर इंजेक्शनचे जे भाव आहेत ते बनावट करून किंवा काळ्या बाजारात विकून 3,000चं इंजेक्शन 30,000ला विकण्याचे भरपूर प्रताप घडले. त्याच्यामध्ये गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले, पोलिसांना दिले, गुन्हे दाखल करून घ्या म्हणून. तर 6 इंजेक्शन द्यायची असं एक आरोग्य विभागाने निश्चित केलं. 7वं इंजेक्शन दिलं तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होतील, रिॲक्शन सुटतील आणि कधी कधी ते प्राणघातक सुद्धा होईल. 6 इंजेक्शनचे पैसे 3,000 रुपयाने 36,000 रुपये झाले, 18,000 रुपये झाले, सॉरी 18,000 रुपये झाले. आणि 18,000 आणि हे 1,25 म्हणजे थोडक्यात 1,45, 1.5 लाख रुपये त्याचं बिल यायला पाहिजे व्हेंटिलेटरवरच्या माणसाचं, रुग्णाचं. प्रत्यक्षात ते बिल काढलं किती? 4 लाख, 6 लाख, 5 लाख. आयसोलेशनचा माणूस आहे, त्याला 25,000 रुपये 10 दिवसांचं बिल येणं आवश्यक असं, त्याचं बिल 1 लाख, 1.5 लाख, असे प्रताप सुरू झाले. मार्गदर्शक प्रणाली बनवली, धोरण आखलं. उद्धवजी मुख्यमंत्री होते, राजेश टोपे साहेब त्याच्यामध्ये आरोग्यमंत्री होते. धोरण बनवलं पण धोरणाचं उल्लंघन सर्रास सुरू होतं. आणि त्याच्यामध्ये तक्रार कुठे करावी, बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. तक्रार द्यायला गेलं तर कोविड ड्युटी लागलेली, ज्याला जाईल त्याला कोविड ड्युटी लागलेली. त्या माणसाने तक्रार द्यायची कुठे? पैसे कुठून तरी काढून दिले, भरले पैसे प्रत्येकाने. मी एकदा निवेदन दिलं मंत्रालयामध्ये आणि बॉम्बे हायकोर्टच्या रजिस्ट्रारला निवेदन दिलं. त्याच्यामध्ये जितकी लोक जमा झालेली आहेत कोविडच्या आजाराने बाधित झालेली आहेत गेल्या 1 वर्षभरामध्ये, 2020 साल आणि 2 ऑक्टोबर 21 ची गोष्ट आहे, गांधी जयंतीच्या 1 दिवस आधीची.
त्याच्यामध्ये जितकी लोक बाधित झाली, जितक्या लोकांनी बिलं भरली, त्यांना जे बिल आलंय त्या बिलाचं ऑडिट झालं पाहिजे. आणि फक्त ऑडिट नाही तर त्या प्रत्येक बिलाचं रिऑडिट झालं पाहिजे. ऑडिट आणि रिऑडिट केल्यानंतर सगळ्यांचंच झालं पाहिजे. ते म्हटले कोणाची तक्रार झालेली नाही. म्हटलं तुमच्यापर्यंत यायचं कोणाला माहितीच नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी बैठक झाली, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी बैठक झाली. ते म्हटले ठीक आहे, आम्ही तयार आहोत ऑडिट करायला. सगळ्यांचं सरसकट ऑडिट केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या खाजगी दवाखान्यांमध्ये, चॅरिटेबल दवाखान्यांमध्ये सुद्धा जे एकूण बिलं घ्यायला पाहिजे होती सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार, जी विलगीकरणासाठी 4,500, ऑक्सिजन बेड असेल तर 7,700 आणि व्हेंटिलेटर असेल तर 12,500, याचं उल्लंघन करून 24,73,00,000 रुपयांची बिलं मुंबईत जास्त निघाली होती. आणि पुण्यामध्ये 17,63,00,000 रुपयांची बिलं जास्त निघाली होती. जी हॉस्पिटल चालकांनी हॉस्पिटल बंद पडतील, कारवाई होईल या भीतीने लोकांना बोलवून परत पैसे दिले. मला तर काही डॉक्टर म्हणाले की वर्षभरापूर्वी पैसे घेतलेले पैसे आम्ही कुठेतरी खर्च पण केले, आणि ते खर्च केलेले पैसे परत द्यायचे म्हणजे ही किती अवघड गोष्ट आहे म्हणे. तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी मिटवा. मी नाही मिटवणार म्हटलं काय त्याच्यामध्ये. आम्ही मिटवणार नाही म्हटल्यानंतर मग आमचं काहीतरी बाहेर काढायचं, आमच्यावर काहीतरी खोटे गुन्हे दाखल करायचे, असे प्रकार केले. इंटरनेटवर ते दिसतात. आम्ही त्याला चोख उत्तर दिलं, ते दिसत नाहीत, कारण ती माणसं आमच्या एवढी प्रसिद्ध नाहीत. त्यामुळे त्याचं शोधायचं तरी काय. आमचं नाव शोधलं की सापडतं, त्यांचं सापडत नाही. आमच्यावर जे काही गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये मी बाबा तुम्हाला सांगतो, या सगळ्या याच्यामध्ये कॅमेरे आणि समस्त या कराडकर माता भगिनींच्या समोर, बंधू भगिनींच्या समोर आमची 1 मिनिट सुद्धा कुठल्याच तपास यंत्रणेने आजपर्यंत चौकशी केलेली नाही. ना कुठल्या पोलिसांनी आम्हाला आजपर्यंत एक ओळीची कधी नोटीस दिली. याच्या फक्त बदनामी काय बातम्या झाल्या आमच्याबद्दल. चौकशी काही झाली नाही, कुठली केस बोर्डावर आली नाही, कुठल्या कोर्टाने आम्हाला बोलवलं पण नाही. ज्यावेळी यांनी दाखल केलं, ते दाखल केल्याच्या 2-3 महिन्यात ज्या तारखा पडल्या त्याच्यामध्येच कोर्टाने ते फेटाळून लावलं. मात्र बातम्या फक्त दाखल झाल्याच्याच झाल्या. फेटाळून लावल्याच्या बातम्या देण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नव्हता. आता मी सायबरच्या लोकांना अर्ज दिलेत की तुम्ही ते डिलीट करता येते का बघा. तर ते म्हटलं काहीतरी असू दे तुमच्याबद्दल, जर काय असं असेल तर कॉन्ट्रोवर्सी लोकांना वाचायला बरं वाटतं, पण वेळ मिळाला तर काढू, असं पोलिसांचं म्हणणं. मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा आहे की मी जसं तुम्हाला कोविडच्या ऑडिट बद्दल सांगितलं, तसं मागे पुण्यामध्ये एक JBS नावाचा आजार. JBSचा आजार म्हणजे माणसाचा मेंदू जिवंत असतो, बाकी याच्यामध्ये काय होतं, ब्रेन डेड होतं आणि शरीर सुरू असतं. आणि मग आपण ऐकतो की त्याचं अवयवदान झालं, जी अत्यंत महत्वाची संकल्पना आहे अवयवदानाची, की त्याचं हृदय ग्रीन कॅरिडॉर करून दिल्लीला दिलं, किडनी नागपूरला पाठवल्या, लिव्हर पुण्यामध्ये अमुक एक हॉस्पिटलला दिलं. ते ब्रेन डेडच्या बाबतीत असतं. JBSच्या पेशंटमध्ये बॉडी डेड असते आणि त्याचं ब्रेन जिवंत असतं, मेंदू जिवंत असतो, तो मेंदू मृत नसतो. तर JBS साठी जो न्यूरोलॉजीशी निगडित आजार आहे, त्याला बुस्टरसाठी जे इंजेक्शन दिलं जातं त्याची किंमत आहे IVIG. आता IVIG जे इंजेक्शन आहे, आता नीट ऐका, हा 5 मिनिटाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे सगळ्यांसाठी. ते जर बाजारात तुम्ही खरेदी करायला गेलात, आता बाजारात म्हणजे कुठे, मेडिकलचं दुकान आपल्या आजूबाजूला असतं. ओम मेडिकल, साई मेडिकल, स्वामी समर्थ मेडिकल, हे मेडिकल, ते मेडिकल, असे खूप मेडिकल असतात. तो मेडिकल वाला जिथे माल भरतो त्या औषधाचा, अशाच डिस्ट्रीब्युटरकडे तुम्ही ते जर इंजेक्शन घ्यायला गेलात तर त्याच्यावरची MRP ची छापील किंमत असते 20,700, आणि तुम्ही जर ते घेतलं तर तुम्हाला ते मिळतं 4,200 रुपये. तुमच्याकडून जास्त किती घेतले, 16,400 रुपये जास्त घेतले. तुम्हाला 10 इंजेक्शन दिली म्हणजे तुमचं बिल वाढलं किती, 1,60,000. त्याच्यामध्ये डॉक्टर फी किती आहे रोजची, 2,000 रुपये 4. दिवसातून 2 वेळा डॉक्टर आले, दिवसाचे 4,000. 10 दिवस पेशंट ऍडमिट आहे, डॉक्टर फी 40,000. नर्सिंग चार्जेस डेली 2,000 रुपये, 10 दिवसांचे 20,000 रुपये. मान्य आहे आम्हाला, नर्सने त्याच्यामध्ये आमची काळजी घेतलेली आहे, मलमपट्ट्या केलेल्या आहेत, काहीच अडचण नाही.
तुम्ही बिल वाचायला घेतलं ना, मेडिसिनचा तर मुद्दा असतो, नर्सिंग चार्ज असतो, बेड चार्ज असतो, डॉक्टर व्हिजिट चार्ज असतो, डिस्पोजेबल मटेरियल चार्ज असतो. म्हणजे एकच पीपीई किट घालून आम्ही 20 पेशंट जरी तपासले तरी प्रत्येकाला एक पीपीई किटचे पैसे लावायचे. 1000 रुपयाचं पीपीई किट ते मिळतं 200 रुपयाला, तो भाग वेगळा. पण तरी 1000 रुपयांचं पीपीई किट घालून मी समजा 20 पेशंट तपासले, तर एका पेशंटला किती खर्च दिला पाहिजे? 50 रुपये. पण ते प्रत्येक पेशंटला 1000 रुपये लावलेले पीपीई किटचे कोविडमध्ये. हे सगळे पैसे लावले. याच्यामध्ये हे बिल मला मान्य आहे, हे तुम्हाला पण मान्य असलं पाहिजे. फक्त तुम्ही औषधांची चौकशी करायची बाहेर कितीला मिळतात. याच्यानंतरचे 3 गोष्टी असतात ज्या तुम्हाला कधीच मान्य असता कामा नये. एक म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस, तो असतो 30,000 रुपये. काही गरज आहे का ऍडमिनिस्ट्रेशन चार्जची? त्यांनी काही केलंय का? दुसरा विषय आहे तो म्हणजे स्टँडर्ड चार्जेस, ते पण असतात 30-40,000. काय गरज आहे स्टँडर्डची? 2 वेळा दुखतंय म्हटल्यानंतर सुद्धा डॉक्टर पळत येणार, नर्स पळत येणार, अशी परिस्थिती होती कोविडमध्ये, तरी पण स्टँडर्ड चार्जेस. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे अदर चार्जेस, इतर चार्जेस, ते 30-40,000. म्हणजे झालेच की 1 लाख रुपये, आणि त्या औषधात कमवले 1,60,000 रुपये. म्हणजे तुमचे 2,60,000 रुपये कमवले, आणि माझ्यासारख्याला, तुमच्या सारख्यातल्या कोणाला तरी पांढरा कपडा घातलेल्यांना फोन लावून दिला की ते 2,60,000 रुपये जे एक्स्ट्रा कमवलेत, क्रीम मार्जिन म्हणतो आपण त्याला, मग ते म्हणतात ठीक आहे, आम्ही तुमच्यासाठी एक 10% त्याच्यामध्ये सूट देतो, वरचे 26,000 रुपये कमी करतो, उरलेले 2.25 लाख रुपये भरून टाका. अजून कोणीतरी फोन केला, चला तुमच्यासाठी 10,000 कमी. आणखी कोणी नगरसेवक फोन केला, तुमच्यासाठी 10,000 कमी. आणखी कोणी केला, खूप आता 60,000 कमी गेले, वरचे 2 लाख रुपये भरून टाका. हे जे वरचे 2 लाख आहे, ही तर तुमची लूट आहे. आणि ही थांबवण्यासाठी जबाबदार कोण आहे? तर सरकार जबाबदार आहे. 47 मार्क पडले 12वीच्या सायन्सला, त्याला ऍडमिशन दिले एमबीबीएस साठी. किती मार्क पडलेत? 47. त्याला ऍडमिशन मिळालंय कुठे? मेडिकल कॉलेजला. त्याने डोनेशन किती दिलंय? 70 लाख रुपये. त्याला वर्षाला फी किती आहे? 15 लाख. 5.5 वर्षाच्या कोर्सचे पैसे झाले किती? 90 लाख वेगळे आणि 70 लाख वेगळे. त्याचा नंबर लागलाय कुठं? पुण्यातल्या पोराचा कराडमध्येच. मग तो काय रोज पुण्याहून कराडला येणार नाही, म्हणून त्याला इथं हॉस्टेलला ठेवायचं, त्याचा महिन्याचा खर्च 20,000 रुपये. एवढा खर्च करून पोरगा चांगला दिसला पाहिजे म्हणून त्याला 10,000चा बूट पण घेऊन द्यायचं. मग ते डॉक्टर होता होता बाहेर पडता पडता खर्च झाला किती? 2.5 करोड रुपये. 2.5 करोड रुपये घालवून 47% पोरगा डॉक्टर होऊन बाहेर पडला. आमच्या एका मित्राचं नख दुखत होतं, जसं अंगठा कापला, नख निघालं होतं पायाचं. चालता चालता मॉर्निंग वॉक मध्ये एक दिवस बूट घालायच्या ऐवजी चप्पल घालून गेला, ठेचाळला, नख निघालं, त्याचा अंगठा कापला. अंगठा कापला, त्याला बिल 1,80,000 रुपये दिलं. मी म्हटलं कुठल्या दवाखान्यात गेला? म्हणलं XYZच्या आपल्या त्या कोथरूडच्या नाक्यावरच्या. म्हटलं अरे त्याने 2.5-3 करोड रुपये घालून ते डॉक्टर झाला, तुझं अंगठा कापून ते 1.5 लाख रुपये कमवल्याशिवाय त्याची ते वसूल होणार आहेत का? हे जे धोरण आहे, बरं लागतायत ना पैसे एमबीबीएस होण्यासाठी. वैद्यकीय अभ्यासक्रम महागडा आहे, मान्य आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम जर महागडा आहे आणि त्याच्या जर वर्षाला 500 डॉक्टर दरवर्षी बाहेर पडत असतील आणि एकासाठी जर 2 करोड रुपयांचा खर्च असेल, तर इतक्या मोठ्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी 1,000 करोड रुपयांचं अनुदान बाजूला टाकायला काय हरकत आहे? मोफत शिकलेला डॉक्टर जोपर्यंत तयार होणार नाही ना, तोपर्यंत त्याच्या हृदयात माणुसकीची भावना सुद्धा तयार होणार नाही. आणि माणुसकीची भावना त्याच्या मनात रुजवायचं काम हे सरकारचं असतं. महात्मा फुले महिलांसाठी शाळा काढायला परवानगी मागायला गेले आणि त्यांनी रीतसर परमिशन घेऊन मुलींसाठी शाळा काढली, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले. तुम्ही लक्षात घ्या, ब्रिटिशांचं सरकार हॉस्पिटल काढायला, ब्रिटिशांचं सरकार शाळा काढायला कमिशन मागत नव्हतं, म्हणून त्या काळात महात्मा फुले तयार झाले. आताच्या काळामध्ये मंत्रालयामध्ये आपण अमुक गोष्टीची फाईल घेऊन गेले, ती फाईल 6 महिने पुढे सरकत नाही. का सरकत नाही? ते म्हणतात तुम्हाला अक्कल नाही, सरकारसाठी काय लागतं माहित नाही का म्हणे. अशा राज्यामध्ये जर आपण राहत असू तर आपलं भलं होणार नाही. आणि भलं करायचं असेल तर एकटे पृथ्वीराज बाबांसारखी होणार नाही. 288 मध्ये 188 पृथ्वीराज बाबा असतील तर ते खरंय. आता असं झालंय 230
230 बाद आहेत सगळे. तुम्ही कोणाचंही नाव घ्या. बुलढाणाचा आमदार काहीतरी बोलतो, संजय शिरसाट काहीतरी बोलतात, ते सगळे गुवाहाटीला गेले ही सगळी मंडळी. 50 खोके वगैरेच्या घोषणा वगैरे गाजल्या सगळ्या. ते सगळे एक से एक, काय झाडी काय डोंगर, अशा सगळ्या गडबडी त्यांच्या बाहेर आल्यानंतर कोणीतरी म्हणजे आपल्या उद्धव ठाकरेंच्या जवळच्या याच्यामध्ये मी विचारलं, माझे पण थोडेफार संबंध आहेत, सुषमा अंधारे वगैरे होत्या त्या कार्यक्रमात, आणि म्हटलं असे सगळे लोक आहेत, म्हटलं तुम्हाला माहित नव्हतं का? ते म्हटले कालच रश्मी वहिनी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पत्नी बोलल्या, अरे काय उद्धव, कसली माणसं आणून ठेवलीच म्हणे तू. अशा म्हणजे इतकी वर्ष अशा पद्धतीची माणसं तिकीट घेतायत आणि निवडून येत आहेत, हे त्यांना सुद्धा माहित नव्हतं, आणि त्यांना काही गोष्टी माहित नव्हत्या म्हणून सुद्धा या गोष्टी घडल्या असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने जागरूकतेने राहिलं पाहिजे. हे सर्वसामान्य माणसाला जेवढं लागू होतं ना, तितकं नेतृत्व करणारा सुद्धा तितकाच जागरूक असला पाहिजे, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे असं मी म्हणेन. खरं तर म्हणजे तुम्हाला पटतंय ना मी काय बोलतोय ते? नक्की ना? आवाज येत नाही काही? जागे आहेत ना? झोपले वगैरे नाही ना कोणी? मनापासून ऐकताय ना? ते इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामध्ये ते अय म्हणतात ना, अय मध्ये मध्ये. एकदा भेटल्यावर म्हटलं, महाराज ते अय काय भानगड आहे? ते म्हणे ते जाग आहे का झोपले विचारण्यासाठी बोलतो. मला असं कोणाच तरी कॉपी करून भाषण करायला मी शिकलो नाही, तर मला पण असं वाटतं मध्ये मध्ये विचारायला, काय भानगड आहे का, व्यवस्थित आहे का म्हणून. असं आमचे एक पुण्यातले पत्रकार मित्र नितीन ताटे सुद्धा या ठिकाणी आहेत. ते सध्या कराडलाच पत्रकारितेत प्रॅक्टिस करतात. त्यांनी 2-3 वेळा दाद दिली बोलताना, माझं लक्ष आहे. तर वैद्यकीय उपकरणांपासून डॉक्टर तयार होण्याच्या प्रक्रियेपर्यंत सगळ्या गोष्टींवरती भाष्य करून झालेलं असताना धर्मादाय रुग्णालयांनी धंदा करू नये, खाजगी रुग्णालयांनी जरूर करावं. समाजसेवेचं व्रत घेतलेल्या आणि समाजसेवेचं सर्टिफिकेट रीतसर चॅरिटी कमिशनर कडून संस्थेची नोंदणी करताना, संस्था रजिस्टर करताना ज्यांनी सर्टिफिकेट घेऊन हे सगळे उद्योग सुरू केलेत, धंदे सुरू केलेत, त्या सगळ्यांना परत एकदा, तुम्ही धंदे न करता, उद्योग न करता तुम्ही समाजसेवाच केली पाहिजे हे सांगण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. तुम्ही करत नाहीत म्हणून त्यांनी धंदा काढलाय. करायला पाहिजे समाजसेवाच. मला असं वाटतं हा जो सगळा विषय आहे हा 40 मिनिटाच्या व्याख्यानातला विषय नसून आपण सगळ्यांचं आत्मभान जागृत करण्यासंदर्भातला विषय. मी जे काय आपल्या सगळ्यांसमोर बोलताना माझ्याकडून जर काही चुकी झाली असेल, एखादा काही शब्द चुकीचा निघाला असेल, ज्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, उद्या परत काहीतरी लोक बाहेर काढतात आणि म्हणतात आहेत ते आता माफी मागा. जर काय तसं वाटलं असेल तर आताच तुमची सगळ्यांची माफी मागतो. माफी मागण्याचा इतिहास आपला नाहीये, तरी सुद्धा जर काही कोणाची भावना दुखावली गेली असेल तर माफी मागतो आणि आपली तात्पुरती रजा घेतो. धन्यवाद. माझ्यानंतर बाबा बोलतील. पण प्रश्न घेऊया. त्या प्रश्न विषयाशी संबंधित असावेत जे त्यांनी सांगितले ते आहे. माईक असला तर आता उन्हाळ्यात सवालांनी जे उपगुण आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलेलं आहे, या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर कृपया करून आपण जागेवर हात घेऊन जा. आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं यांना माईक द्या. त्यांचं झालं की घेऊया. कशाच्या? जेनेटिक औषधं पेक्षा थोडीशी जास्त रकमेमध्ये औषधी 500 रुपये 700 रुपये औषध जेनेटिक पद्धतीचा समाज
जेनेरिक म्हणजे आपल्या देशात निर्मिती झालेली औषध. साधी सोपी गोष्ट. आपल्या देशातल्या लोकांनी औषधांची एक गोष्ट आहे की ज्या शास्त्रज्ञाने औषध शोधून काढलेलं असतं त्या शास्त्रज्ञाकडे त्याचं पेटंट हे 10 वर्षासाठी असतं. 10 वर्षानंतर ते पेटंट आपोआप निघून जातं. पेटंट म्हणजे त्याच्या वर्षी त्याची रॉयल्टी घेण्याची मालकी. म्हणजे जर 100 रुपये असतील तर 20 रुपये ज्याने बनवले त्याला आणि 20 रुपये ज्याने ते शोधून काढलं, निर्मित केलं, शोधून काढलं त्याला. आणि मग उरलेल्या 60 रुपयांमध्ये डिस्ट्रीब्युटर, दुकानदार आणि डॉक्टर जे लिहून देतात. असं सगळं औषधाचं गणित असतं. म्हणजे औषध खरं जर काढलं तर बनतं 20 रुपयालाच. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 2015 साली कशाचाही कॅन्सर असेल, कशाचाही कॅन्सर, ज्यांच्या कोणाकडे घरात कॅन्सरचा 10 वर्षापूर्वीचा पेशंट असेल तर त्याचे क्लिनिकल रिपोर्ट्स असतात. क्लिनिकल रिपोर्ट्स वरून एक गोष्ट सांगतो, जेनेरिककडे मी येतोच. ज्यावेळी तुमची पेशंट 3-3 दिवस अडवून ठेवला जातो ना, बिल भरत नाही तोपर्यंत त्याला अडकवून ठेवतात किडनॅप केल्यासारखं. सिनेमामध्ये असायचं की तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे आणि जोपर्यंत तुम्ही त्याचे 10 लाख देत नाही तोपर्यंत मुलगा तुम्हाला देणार नाही. तसं आता ते जोपर्यंत तुम्ही पेशंटचे राहिलेले 5 लाख रुपये देणार नाही तोपर्यंत पेशंट तुमच्या ताब्यात देणार नाही. अशी जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण जर ते उघड केलं आणि अर्ज दिला तर ते म्हणतात नाही नाही, डिस्चार्ज 3 दिवसापूर्वी झालाच नाही, पेशंट खोटं बोलतोय. डॉक्टर म्हणून किंवा हॉस्पिटल म्हणून आम्हाला माहिती. अशा वेळी क्लिनिकल रिपोर्ट मागायचं. ठीक आहे, शुक्रवारी डिस्चार्ज झालाय, शनिवारपर्यंत त्याला सोडलेलं नाही. मग शनिवार, रविवार आणि सोमवार तुम्ही नेमकं त्याला ठेवून काय केलं? शुक्रवारी त्याच्या क्लिनिकल रिपोर्टवर काय लिहिलं, कुठली गोळी खायला दिली, काय त्याचं तपासलं, हा क्लिनिकल रिपोर्ट असतो प्रत्येकाकडे, तो मागा. आता तुमच्या जेनेरिक कडे येतो. तर पूर्वी ज्याचं कॅन्सर असेल, मग गळ्याचा असेल कॅन्सर, तोंडाचा असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, त्वचेचा कॅन्सर असेल, कुठलाही कॅन्सर असेल तर त्याला ट्रास्टुझुमॅब नावाचं इंजेक्शन होतं. ट्रास्टुझुमॅब हे बनवणारी कंपनी रिलायन्स होती आणि ओजेवर नावाची एक कंपनी होती. 75,000 रुपये 10 वर्षापूर्वी 2015 साली खूप मोठी रक्कम वाटायची. आणि अशी 10 इंजेक्शन घ्यायचीच म्हटल्यानंतर तर आणखी ताणतणावात माणूस जायचा. त्या ट्रास्टुझुमॅबचं पेटंट गळून पडल्यानंतर ते ट्रास्टुझुमॅब इंजेक्शन आता फक्त 10,500 रुपयात मिळतं. पण आता ट्रास्टुझुमॅब इंजेक्शन हॉस्पिटल लिहून देत नाही. आता प्रेमलीझुमॅब किंवा त्याला केत्रुडा असं नाव आहे, त्या बॉक्सवर येतं. प्रेमलीझुमॅब किंवा केत्रुडा, KEYTRUDA, केत्रुडा. आणि त्याची किंमत आहे 2,15,000 रुपये. आता 2,15,000चं इंजेक्शन आहे. ट्रास्टुझुमॅब असताना सुद्धा ते जुनं व्हर्जन झालं, आता अपडेट आले असं त्यांच्याकडून सांगितलं जातं. आणि आता 2,15,000ची ही 10 इंजेक्शन घ्या असं सांगितलं जातं. मी तुम्हाला मागाशीच औषधाच्या किमतीबद्दलचे जे 5 वाटेकरी आहेत त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आता डॉक्टरांचं म्हणणं असं असतं, जेनेरिक वरून तुम्हाला सांगतो, जेनेरिकचा कंटेंट ताप जाण्याचाच आहे आणि स्टँडर्डचा कंटेंटही ताप नष्ट होण्याचाच आहे. ताप निघून जावा, सर्दी निघून जावी. जेनेरिकचंही तेच म्हणणं आहे, कंटेंट आहे, आणि स्टँडर्डचाही तोच कंटेंट आहे. दोन्हींचं म्हणणं तेच आहे. एक गोळी आहे 50 रुपयाला, एक गोळी 2 रुपयाला, 48 रुपयांचा फरक आहे. डॉक्टरांचं म्हणणं असं असतं, मी जे लिहून दिलंय ते औषध आहे, तुम्ही बाहेरून जे आणलंय ते विष आहे का मला माहित नाही. मग असं ऐकल्यानंतर तो जो मुलगा असतो तो म्हणतो नाही, आई माझ्यासाठी महत्वाची, मी जे डॉक्टरांनी सांगितले तेच आणतो. ही जी इमोशनल ब्लॅकमेलिंग होते ती तुमच्यामध्ये नसलेल्या जागृतीमुळे होते, हे तुम्हाला सांगतोय. म्हणून माझं बाहेर पुस्तक आहे, हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे या नावाचं. तुम्ही जाताना कृपया ते विकत घ्या. तुम्ही म्हणाल की आता हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे हे तुम्ही का नाही फ्री ठेवत, त्यासाठी 50% डिस्काउंट जाहीर करतो आताच. तुम्ही ते घ्या. मी कुठल्याही व्याख्यानाला जाताना कधीच मानधन घेत नाही, कधीच गाडी खर्च मागत नाही. कुठल्याही ठिकाणी कुठेही बोलवा, वेळ नसेल तर त्या ठिकाणी निश्चित जातो. फक्त माझं म्हणणं आहे की तुम्ही लेक्चर ऐकलं पण तुमच्याकडे सिलेबसच नाहीये, अभ्यासक्रम पाहिजे ना. लेखी अभ्यासक्रम उपलब्ध आहे आणि लेखीला काही तोड नाही. आपण म्हणतो लिहून ठेवलं, एकदा लिहून आपण
एखाद्या अधिकाऱ्याने काही म्हटलं तरी आपण त्याला म्हणतो लेखी द्या. मग तसं तुम्ही मला आता जर व्याख्यान झालं, तुम्ही बोललात ते खरं असेल तर लेखी द्या, तर लेखी उपलब्ध आहे, तुम्ही ते घ्या अशी मी तुम्हाला आग्रह करीन, विनंती करीन. दुसरा प्रश्न कोण आहे? खासगी दवाखान्यामध्ये शासकीय योजना आहे म्हणून सांगतात, त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो? शासनाचं धोरण असं आहे की जर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एखाद्या हॉस्पिटलमध्ये हवी असेल तर त्याचा प्रस्ताव द्यावा लागतो. त्याप्रमाणे हॉस्पिटलची बिल्डिंग असावी लागते. हॉस्पिटलमध्ये 80 स्कूटरचं पार्किंग आणि 10 कारचं पार्किंग असणं बंधनकारक असतं. इमारत कंपल्सरी 4 मजली असावी लागते, तिला लिफ्ट असावी लागते. ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्याबरोबरच ते हॉस्पिटल 40 खाटांचं असावं लागतं. 40 खाटांचं हॉस्पिटलमध्ये 5 डॉक्टर हे सुपर स्पेशलिस्ट असावे लागतात. या सगळ्या क्रायटेरिया जर त्या हॉस्पिटल चालकाने पूर्ण केलं तर त्याच्यामध्ये शासकीय योजना सुरू होतील. पण 40 खाटांपेक्षा ते कमी असेल, 4 मजल्यापेक्षा कमी असेल, त्याच्यामध्ये पार्किंग नसेल, त्याच्यामध्ये अग्निशमन दलाचे जे आपण फायर ब्रिगेडचे नियम आहेत ते त्याची पूर्तता नसेल, इमारतीचा भोगवटा पत्र नसेल, तर शासकीय योजना या सगळ्या अभावामुळे डॉक्टरांना इच्छा असताना सुद्धा घेता येत नाही. जरी डॉक्टरचा गुण चांगला येत असतो, परंतु बाकी गोष्टींमध्ये डॉक्टरांची परिपूर्णता नसते. 20 बेडचं हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी नाही कुठली योजना आणता येत. परंतु मुख्यमंत्री निधी सारख्या योजनांमध्ये असे काही क्रायटेरिया मला वाटतं की 40 बेडचं जर सोडलं तर बाकी काही क्रायटेरिया नाहीयेत, तर त्या पॅनलवर ते जाऊ शकतं. पण मुख्यमंत्री निधी पण एक अशी भारी गोष्ट आहे की ते फक्त 10च आजारांना पैसे देतात. तुम्हाला जर 11वा आजार असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काही पैसे घेऊ शकत नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून जे आजार आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून गुडघ्याच्या वाटीच्या आजाराला 50,000, त्यांच्या दृष्टिकोनातून कमरेचा खुब्याचा बॉल बसवायचा त्याला 1,00,000 रुपये. पण तुम्हाला मणक्याचं ऑपरेशन करायचे तर त्यांच्याकडून त्या आजाराला 1 रुपया पण दिला जात नाही. यादीत आजार नाही. तर आपल्याला एकदा त्यांची यादी दुरुस्त करायची. तुम्ही सगळ्यांनी मला पाठिंबा दिला तर आपण करू शकू. ग्रामीण भागामध्ये जेनेरिकचा पर्याय अत्यंत चांगला आहे. दुसरी गोष्ट, जिल्हा परिषदेचे जे उपजिल्हा केंद्र नावाचे दवाखाने किंवा हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी शक्यतो बाळंतपण आणि बाकी हिवताप वगैरे डेंग्यू मलेरियाचे पेशंट ऍडमिट असतात. ऑपरेशन असतील तर फार फार मुतखड्याचे आपण किडनी स्टोनचे वगैरे ऑपरेशन्स होतात. पण त्या दवाखान्यामध्ये जर तुम्हाला मिळालेलं प्रिस्क्रिप्शन घेऊन जर गेलात आणि तो 5-10 रुपयांचा केस पेपर काढलात तर तुम्हाला औषधं पूर्णपणे मोफत द्यावी लागतात. देणं गरजेचं आहे आणि तसा नियमच आहे. शासनाने दरवर्षी 600 कोटी रुपयांची औषधं शासनाकडून खरेदी केली जातात आणि ती जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा उपरुग्णालयांमध्ये वितरित पण केली जातात. तुम्ही सगळ्यांनी जर ती हॉस्पिटलमधून घेतलीत, औषधं जर ती आणलीत जी फ्री मिळतात बीपी शुगरची, ती जर तुम्ही घेतलीत तर तुम्हाला विकत घ्यायची अजिबात गरज पडणार नाही. तुम्हाला जे तुमच्या खाजगी डॉक्टरने जे दिलेलं प्रिस्क्रिप्शन आहे तुम्ही जिल्हा उपरुग्णालयातल्या डॉक्टरकडून त्या प्रिस्क्रिप्शनवर त्याची सही घ्यायची आणि जो जिल्हा उपरुग्णालयातलं काउंटर आहे मेडिसिनचं, औषधांचं जे काउंटर आहे त्या खिडकीत जाऊन दाखवायची. तुम्हाला जी औषधं मोफत मिळतात. 1 रुपया सुद्धा औषधासाठी द्यायची गरज नाही. ज्याला परवडतो हेल्थ इन्शुरन्स त्याने घेतलाच पाहिजे. पण ज्याची हेल्थ इन्शुरन्स काढायची काय म्हणतो आपण आर्थिक क्षमता नाही, त्याला उत्तम आरोग्य मिळवणं हा त्याचा हक्क अधिकार आहे. आणि आपला हक्क अधिकार मिळवताना आपण कधीच पदर पसरून हात जोडून अधिकार मागू शकत नाही. लाचार होऊन अधिकार मागता येतो. अधिकार हा टेबल वाजवून मागवावा लागतो. सन्मानाने अधिकार मिळवायचे असतात, इतकं मी सांगेन. जेनेरिकचा रिझल्ट मिळतो. शासनाच्या यादीवरच्या कंपन्या तुम्ही गुगलला चेक करून घ्या.
तर तुम्हाला काय हरकत नाही जेनेरिक घ्यायला. प्रेस काउन्सिल असताना मोफत गरीब रुग्णांसाठी 10 कॉर्ड्स 15 कॉर्ड्स दिलेला असतो, पण गरीब पेशंटच नसतात. त्याच्यात काय केलं पाहिजे दाखवून दिलेलं असतं. धर्मदाय रुग्णालयांमध्ये एकूण खाटांच्या 10% खाटा ह्या निर्धन दुर्बल घटकातल्या रुग्णांना राखीव ठेवायच्याच असतात. त्याची रोजची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने एक नवीन कक्ष सुरू केलाय, त्यांना पण द्यायची आणि स्थानिक जे धर्मदाय आयुक्त म्हणजे सातारचे त्यांना द्यायचंय. ती माहिती रोजच्या रोज कळवायची आहे. दुसरी गोष्ट, जी काय उलाढाल होते, म्हणजे मी असं म्हणेल की पुणे हॉस्पिटल पुण्यात 80 लाख रुपये त्यांचा दिवसाचा इन्कम आहे. 30 दिवसांचे त्यांचे 24 कोटी होतात, तर 24 कोटींच्या 2% म्हणजे 48 लाख रुपये. तर 48 लाख रुपयांची त्यांनी ट्रीटमेंट फ्री केली पाहिजे. जेवढे रुग्ण त्या 48 लाखात बसतील तेवढ्यांची फ्री केली पाहिजे. आता ज्याची ओळख आहे, जो माणसाचं उपद्रव मूल्य चांगलं आहे, जो चांगला कार्यकर्ता आहे, त्याच्या शिफारशीने ती मदत मिळते. पण उद्या इथं रुग्ण हक्क परिषदेचं एखादं युनिट चालू झालं, आपण जागरूकतेने आवाज उठवून काम करायला लागलो, पाठपुरावा करायला लागलो तर मिळेल. पण जी माणसं आपल्याकडे येत नाहीत, ज्यांची ओळख नाही, जे कुठं वशिला लावू शकत नाहीत, अशा लोकांना कुणाच्याही मध्यस्थीशिवाय उपचार मिळाले पाहिजेत. याच्यासाठी एक दबाव गट चॅरिटी कमिशनरकडे आपल्याला करावा लागेल. चॅरिटी कमिशनरच्याच आपल्याला त्यासाठी कार्यालयामध्ये धडका माराव्या लागतील. हॉस्पिटलशी भांडण करून उपयोग नाही, असं मी म्हणेन. मी डॉक्टर नाही. माझं एक म्हणणं आहे, महाराजांचं नेतृत्व केलं त्याला 1000 रुपये तुम्ही बोला डॉक्टर पोकळ होते इथून मला आमचं काँग्रेसचं शासन आल्यानंतर आवाज कमी करा. शासन आल्यानंतर शिफारस करतील, थोडं वर पकडा. शिफारस करतील बाबा, तुम्ही जरा आता येत का तुम्ही आतापासून करायचं सगळ्या गोष्टीला प्रश्न विचारावा, सल्ला नका देऊ. तुम्ही आमच्या बरोबर या आणि आमच्या सल्लागार कमिटीत अधिकृतरित्या या, असं मी तुम्हाला निमंत्रण देतो. कृपया कोणी जाऊ नका, कार्यक्रम संपलेला नाहीये. माझ्यानंतर आदरणीय बाबा बोलणार आहेत. तर काय होतं, ती सवय मला बरेच जण म्हणतात असे कपडे चांगले दिसतात, सवय लागून गेली, बाकी काय. तुम्ही म्हणत असेल तर दुसऱ्या शिवतो. शेवटचा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्रामध्ये पुण्यात आणि मुंबईत त्यांचं कार्यालय आहे. ZTCCचं झोनल ऑर्गन ट्रान्सफर कमिटी, राज्य अवयवदान समिती, ही अवयव उपलब्ध करून देण्याबाबत सक्रिय काम करते शासनाच्या वतीने. मी राष्ट्रीय लेवलला आजपर्यंत काम केलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये काम केले, महाराष्ट्रातल्या 350 तालुक्यांमध्ये मी केलोय. मला महाराष्ट्राबद्दल, आरोग्य व्यवस्थेबद्दल बोलता येईल, काम करून देता येईल. चेन्नईच्या बाबतीत मी अजूनपर्यंत काही केलेलं नाही, त्यामुळे मी पुण्यात मुंबईत जर करणार असाल तर ZTCC कडे नाव नोंदणी करून आपण हा प्रश्न मार्गी लावूया. धन्यवाद. यानंतर आदरणीय बाबा बोलू. प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट. प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट आणि संकल्प सामाजिक संस्था
यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांचे हक्क आणि अधिकार या विषयावर श्री उमेश चव्हाण, अध्यक्ष रुग्ण हक्क परिषद, यांचं आपण व्याख्यान ठेवलं होतं. त्यांनी ते खूप विस्तृतपणे त्यांचे विचार या ठिकाणी मांडले. या ठिकाणी ट्रस्टच्या सचिव गौरी चव्हाण, राहुल चव्हाण आणि आमचे सन्माननीय श्री शेलार उपस्थित बंधू भगिनी. मी काही दिवसापूर्वी, मला वाटतं 5-6 महिन्यापूर्वी, उमेश चव्हाण यांच्या हॉस्पिटलचे बिल कसे माफ करावे या पुस्तकाच्या विमोचनाला पुण्याला एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्याआधी ते येऊन मला भेटले. मला त्यांनी विषय समजावून सांगितला. माझ्याबरोबर प्रसिद्ध साहित्यिक श्रीपाद सबनीजी होते आणि विषय मला नवा होता, काय माहित नव्हतं, पण मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या कार्यक्रमाला यायचं मी कबूल केलं आणि तो कार्यक्रम चांगला झाला. त्या पुस्तकाची ती दुसरी आवृत्ती होती, पहिली आवृत्ती विकली गेली होती. आणि मी नंतर पुस्तक मला त्याने प्रत पण दिली. खूप माहिती असणारं ते पुस्तक आहे. आणि आज उमेश चव्हाण यांनी आपल्याला मोठा विषय आहे, त्यामुळं 40-50 मिनिटांमध्ये बसवणं अवघड आहे, पण थोडीशी यातून कुतूहल तुमच्यामध्ये जागृत व्हावं. आपल्याला काही रुग्ण म्हणून अधिकार आहेत, राज्य शासनाने काही कायदे केलेले आहेत, पण त्या कायद्याचं अज्ञान असल्यामुळं आणि जे काही मोठे हॉस्पिटल आहेत ते त्याबद्दल काही माहिती देत नसतात. आणि त्यामुळे मग आपण मुळातच आपला एखादा नातेवाईक गंभीर आजार असले की बाकी कुठे वाद घालायला कोणाला वेळ नसतो. डॉक्टर सांगेल तो मुंडी हलवून आपण काहीतरी भानगडी करून बिल भरतो. आता एक जे उदाहरण दिलं आहे का पुण्याच्या हॉस्पिटलचं, फार दर्दनाक असं उदाहरण आहे. त्यामुळं काहीतरी या व्यवस्थेमध्ये दोष आहे, तर काही शंका नाही. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की ज्याप्रमाणे पाश्चिमात्य देशामध्ये, इंग्लंड, अमेरिकेमध्ये तिथल्या नागरिकांना 100% उपचार हे शासकीय खर्च होतात. तिथं काही प्रायव्हेट डॉक्टर असतील, त्यांना जास्त पैसे द्यायचे ते जाऊ शकतात. म्हणजे इतकं आहे की आधी आपल्या देशात सुद्धा पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली, सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले. ते काही दीनानाथ किंवा पुणे हॉस्पिटल अशाकडे नाही गेले, सरकारी हॉस्पिटलमध्ये दिल्लीला त्यांची शस्त्रक्रिया झाली. इंग्लंडमध्ये किंवा तिथले तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन याला कोविड झाला, त्या तिथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार झाले. माझी मागणी अशी आहे की 100% उपचार हे शासकीय खर्चाने झाले पाहिजे आणि त्याकरता शासनाला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये तरतूद करत गेली पाहिजे. आपण ती करत नाही. आणि एकूण वैद्यकीय देशातला खर्च पाहिला तर आकडे काही स्पष्टपणे आपल्याला उपलब्ध होत नाही, पण जी काही लेटेस्ट माहिती आहे त्यामध्ये 35 ते 38% उपचार हा शासकीय खर्चानं होतो आणि 62 ते 65% उपचार हा आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस त्याला म्हणतात, की स्वतः रुग्णाला करावा लागतो. सरासरी देशाची आहे. त्यामुळं आपल्याला जर विकसित राष्ट्र, प्रगत राष्ट्र म्हणायचं असेल तर पहिल्यांदा 100% उपचार हे शासकीय रुग्णालयामध्ये झाले पाहिजेत. एखाद्याला वाटलं की नाही मला जास्त माझ्याकडे पैसे आहेत, मी खाजगी डॉक्टरकडे जाईन, असतील तर तिथे घ्या, नंतर परदेशात जावा. पण यामध्ये आपण अजूनही अंतर खूप आहे. याचं कारण असं आहे की आपण राज्यकर्ते आत्ते असतील, मागचे असतील, आत्ताचे असतील, सगळ्यांचं लक्ष रस्ते बांधणं, कॉन्ट्रॅक्ट देणं ह्याच्यामध्ये जास्त लक्ष आहे. आरोग्य आणि शिक्षणावर आपण दुर्लक्ष केलेलं आहे. आणि त्यामुळं 2047 पर्यंत हा देश विकसित राष्ट्र होईल, ज्याच्यामध्ये माझ्याबद्दल मनात 1%ही
विश्वास नाही, हे बिलकुल होणं शक्य नाही, कारण आपली धोरणं चुकीची आहेत. आता काय एका दिवसात ते काय होणार नाही, आणि ते करायचं झालं तर आपल्याला सरकारच्या बजेटमध्ये, मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांच्या बजेटमध्ये खूप जास्त आपल्या एकूण अर्थव्यवस्थेच्या आकारमानाच्या प्रमाणामध्ये 4-4.5% खर्च आरोग्यावर गेला पाहिजे. तो आज आता 1.5% सुद्धा होत नाही. म्हणून मग परिस्थिती आहे की खाजगी रुग्णालयाकडे जावं लागतं, आणि थोडीशी तिथे सवलत मिळावी म्हणून आपण चॅरिटेबल हॉस्पिटलची कल्पना मांडली. चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये 10% गरीब लोकांच्या करता व्यवस्था केली पाहिजे. दर महिन्याला 2% खर्च तुम्ही गरीब रुग्णांच्यावर केला, असे काही नियम केलेले आहेत. आणि त्या नियमाचं पालन होतंय का नाही हे बघण्याकरता चॅरिटी कमिशनर, त्याचा उल्लेख अनेक वेळेला उमेश चव्हाणांनी केला, तो अधिकारी तुम्हाला न्याय देण्याचं काम करतो की खरंच शासनाची जी चॅरिटेबल रुग्णालयाची, धर्मादाय रुग्णालयाची जी कल्पना आहे त्याचं खरंच पालन होतंय का नाही. होत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला अनेकांना अनुभव आलेला आहे की ह्याची चिठ्ठी आणा, त्याचा फोन आणा, तरच तुम्हाला मिळेल सवलत वगैरे होतात गोष्टी. आणि त्याकरता उमेश चव्हाण यांनी एक राज्यभर चळवळ उभी केलेली आहे. राईट्स ऑफ द पेशंट, रुग्णांचे हक्क काय आहेत, रुग्णांच्या बद्दल सरकारचे कायदे काय आहेत, त्या कायद्याचा लाभ रुग्णांच्या पर्यंत पोहोचतोय का नाही. न पोहोचण्याचं कारण आपलं अज्ञान, अडाणीपण, किंवा काय बरं चाललंय, काय कशाला भानगडीत पडा, काय आजारी पडल्याशिवाय काही कोणी हॉस्पिटलचं बिल कमी करा किंवा काही सूट करा काही बघत नाही, आणि हे आपलं अज्ञान आहे. आणि त्यांचा हा प्रयत्न आहे की ही एका दृष्टीने लोकशिक्षणाचा प्रयत्न आहे. म्हणजे आजारी पडायची वाट बघायची का, जे आधीच आपले अधिकार काय ते कळायला पाहिजेत. आणि या सगळ्या रचनेमध्ये चॅरिटी कमिशनर अत्यंत महत्वाचे आहे. आता तिथं न्यायाधीश, डिस्ट्रिक्ट जज रँकचा अधिकारी तिथं बसलेला असतो, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथं काय वकील लागत नाही, काय नाही, तुम्ही सगळ्या बरोबर व्यवस्थितपणे अर्ज दिला की त्याच्यावर कारवाई होते. आणि मग हॉस्पिटलची परवानगी ही त्या चॅरिटी कमिशनरच्या अहवालावर अवलंबून जाते. काही चुका झाल्या, उदाहरणार्थ मला माहित नव्हतं की समजा एखाद्या रुग्णावर आपण उपचार करतोय, गंभीर आजारी आहे, दररोज डॉक्टर सांगतात आधी एवढे पैसे भरा, आपण काहीतरी भानगडी करून पैसे भरतो, आणि दुर्दैवानं यश येत नाही आणि पेशंट दगावतो. आता एका दुःखात सगळं कुटुंब म्हणतं की आपण प्रयत्न करायचे तेवढे केले पण काही यश आलं नाही, आता पुढची कारवाई केली पाहिजे, अंत्यसंस्कार केले पाहिजे. लगेच हॉस्पिटल सांगते की नाही, पैसे इतके औषधात झालेले आहेत, आधी पैसे भरा नाहीतर बॉडी देणार नाही. याबद्दल कायदा काय सांगतो, या कायद्याचा जर आपण अभ्यास केला नाही, अधिकार आपले समजावून घेतले, तर मग काय परिस्थिती, आम्हाला किती रात्री 2ला फोन येतो, जरा फोन करा, काही सोडणं झाले पेशंट वगैरे, हे सगळे प्रकार होतात. ह्याचं कारण कायद्याचं अज्ञान. आणि हा प्रयत्न जो आहे, उमेश चव्हाण यांना धन्यवाद दिले पाहिजे. त्यांना खूप अडचणीला तोंड द्यावं लागतं, कारण एक लॉबी आहे की जी त्यांच्या विरोधात असते, कोर्टात केसेस घालणं, काय करणं. पण त्याचा प्रयत्न असा आहे की एकतर शासनाला कायदे बदलण्याकरता आणि अधिक कडक कायदे करून किंवा आणखी निधी देण्याचे प्रयत्न एका बाजूला राहील, त्यामध्ये लोकप्रतिनिधीची भूमिका आहे. दुसऱ्या बाजूला जे आज कायदे आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी होते का नाही, आणि प्रत्येकाला ते कायद्याचं म्हणजे कोणी फसवणार नाही, कायदा असला तरी सांगायचं नाही. आता त्यांनी उल्लेख केला की एक रुग्णांच्या हक्काचे एक संहिता आहे, चार्टर आहे, जे जागतिक आरोग्य संस्था आणि युनोनी एकत्रित केलेली आहे. आणि प्रत्येक हॉस्पिटलला बंधन आहे की जे चार्टर आहे ते कुठेतरी प्रॉमिनंट अशा प्रमुख ठिकाणी हॉस्पिटलमध्ये लावलं पाहिजे, लोकांना वाचता आलं पाहिजे. पण एका हॉस्पिटलमध्ये बघितलं का कुठं आहे का म्हणून, असतं कुठेतरी कोपऱ्यात छोट्याशा एवढ्याशा कागदावर लिहून तर दिसणार नाही असं असतं ते. पण हे सगळं चार्टर आहे, हे इंटरनेटवर उपलब्ध आहे, तुम्ही ते डाउनलोड करून ते अधिकार आपण समजून घेतले पाहिजे. आपली जबाबदारी काय आहे, आपोआप फुकट कोणतरी येईल तुमचं सगळं माफ करा असं नाहीये. तर हे याबद्दल
वैद्यकीय साक्षरता निर्माण करण्याचा थोडासा छोटासा प्रयत्न आमचा होता. मी पुस्तकाचे विमोचन करण्याला पुण्याला गेलो होतो. मी स्वतः पुस्तक बघितलं, वाचत बसलो. खूप चांगली माहिती आहे. आता मला वाटतं 3री आवृत्ती काढतायत. काय आहे की माहिती बरीच उपलब्ध आहे, पण ती एका ठिकाणी संकलित नाही. आणि कोणाला वेळ नाही की इंटरनेटवर जाऊन बसा, नंबर काढा, कोण आहे त्या हॉस्पिटलच्या प्रमुखाचं नाव काय आहे, काही कुठं मिळेल. ही फार चांगली माहिती तिथं उपलब्ध केलेली आहे. आणि मी स्वतः माझ्याकडे 2-3 प्रती त्याने दिल्या मला त्यावेळेला. पण मी नक्की सांगेन की त्यातलं जे लिखित सगळं जे स्वरूपात आहे ते तुम्ही वाचलं पाहिजे. प्रत्येकाला जमणार नाही मला माहिती आहे, पण जे सामाजिक कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत, ज्यांच्याकडे माणसं येतात की आबा काहीतरी करा, सांगा, कोणाला तरी बाबांना फोन करा, आवडकरला फोन करा, त्यांनी तरी निदानाचा नीट अभ्यास केला पाहिजे. आणि शेवटी प्रयत्न आहे, जर इथं कराडमध्ये त्यांच्या 3500 शाखा महाराष्ट्रात आहेत रुग्णालय परिषदेच्या, आपल्या इथे करायला काय हरकत नाही. कुठे पुढाकार घेतला तर ते त्यांचं मार्गदर्शन करतील आणि खूप काही चांगलं काम करता येईल. पण शेवटी आपल्याला शासनावर दबाव टाकून आरोग्याकरता आणि शिक्षणाकरता खर्च वाढला पाहिजे याचा आग्रह धरला पाहिजे. आज काय झालंय की शासनाची प्रवृत्ती काय की कॉन्ट्रॅक्ट द्या, 200 कोटीचा रस्ता केला, 500 कोटीचा हे केला, 65,000 कोटीचा समृद्धी महामार्ग केला, तो केला ते बरोबर आहे. त्यातल्या कमिशनचे काय बाब आहे ते कुपित आहे, ते कोणाला सगळ्यांना माहिती. आता कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिलेत म्हणून जवळजवळ 87,000 कोटीची बिलं थकलीत म्हणून सगळे कॉन्ट्रॅक्टर म्हणून शासनाच्या विरोधात कोर्टात गेलेत. आणि त्यामुळे काय झालंय की फक्त रस्ते पूल ह्यावर भर आहे, ते महत्वाचं आहे, त्यात काही शंका नाही. परंतु ज्यामुळे देश महान होतो, खऱ्या अर्थानं देशाची ताकद वाढते, ते शिक्षण आणि आरोग्याकडं आपलं संपूर्ण दुर्लक्ष आहे. आता तुम्ही कोणी जेनेरिक औषधाबद्दल विचारलं, पेटेंटेड औषधाबद्दल विचारलं, पेटंट बद्दल कायदा आहे. जो शास्त्रज्ञ खूप पैसे खर्च करून एखादं नवीन औषध शोधून काढतो त्याला मोबदला मिळाला पाहिजे, त्या कंपनीला मिळाला पाहिजे. बरोबर आहे. किती वर्ष द्यायचं, काय एखादा संहिता आहे, एखादा पेटंट कायदा आहे. आपल्या देशात नवीन औषधं होत नाहीत, ही सगळी बाहेरच्या कंपन्याकडनं घ्यावी लागतात. कारण आपली शास्त्रज्ञांची दशा, मी तर काही वर्ष मी केंद्रामध्ये सायन्स मिनिस्टर होतो, बायोटेक्नॉलॉजी विभाग माझ्या अखत्यारीमध्ये काम करत होता. फार दारुण बसतं. कारण आपली आता बघितलं की पहिल्या जगातल्या 200 विश्वविद्यालयामध्ये भारतातलं एकही नाही. चुकून एखादं कुठेतरी दिसतं, ते सुद्धा टाटानी सुरू केलेलं बेंगलोरचं विश्वविद्यालय, सरकारचं नाही आणि खाजगी तर नाहीत नाही. पण ही दशा, त्याकरता आपल्याला कायमस्वरूपी आरोग्यावर शासनाने किती खर्च केला पाहिजे सतर्क करावं लागेल, विशेषतः पॉलिटिकल कार्यकर्त्यांना. तर मग धर्मादाय वगैरेची गरज बसणार नाही, किंवा असली तर काही गरज जायची नाही. आपल्याला माहिती आहे की पूर्वी कुणीही सरकारी हॉस्पिटलमध्ये जात नव्हतं, पण कोविडमध्ये लोक जायला लागले, थोडा खर्चही आपण केला. आता कोविडची सगळी इंजेक्शन मी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये घेतली. मला तिथे मुंबईला बॉम्बे हॉस्पिटल किंवा ब्रिज कॅन्टीमध्ये घेता आले असते, पण इथे घेते. शेवटी इंजेक्शन घ्यायचे, औषध तेच आहे जे बाहेरून आलेलं आहे. त्यामुळे हळूहळू दर्जा वाढायला लागलेला आहे, प्रायमरी हेल्थ सेंटर वाढायला लागलेलं आहे. आणि मला एक स्वतःला समाधान आहे की मी मुख्यमंत्री असताना 2-3 या योजना सुरू केल्या. त्यापैकी पहिली जी विमा योजना आहे त्याचं नाव मी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ठेवलं. त्या सरकारनं नाव बदलून महात्मा फुले केलं. 1.5 लाखापर्यंत मोफत उपचार, पण त्यामध्ये काही आजार नोंद केलेत, 900 काहीतरी 65,000 त्यावेळी होते. आणि मग हॉस्पिटल मगाशी सांगितल्याप्रमाणे उभयजीने कुठल्या हॉस्पिटलला त्याची नोंदणी होते वगैरे, त्या सगळे नियम आहेत. ती योजना सुरू केली. प्रचंड मोठा फायदा महाराष्ट्राच्या जनतेला झाला. आकडे माझ्याकडे आता नाहीत लेटेस्ट, पण खूप लोकांचे त्यामध्ये उपचार झाले. आणि त्या योजनेच्या आधारावर भारत सरकारनं आयुष्यमान भारत योजना केली. पण आमचं म्हणणं अजूनही आहे की आमची योजना भारत सरकारच्या योजनेपेक्षा चांगली होती. आता नाव जरी बदललं, राजीव गांधींच्या ऐवजी महात्मा फुले नाव केलं असतं, तरी योजना मी सुरू केलेली आहे, लक्षात ठेवा. दुसरी योजना म्हणजे 108 नंबर फिरवला की अँब्युलन्स तुमच्या दारात येते फुकट. ही योजना मला खूप त्याचा अभिमान आहे की मला ही योजना सुरू करता आली. आम्ही देशामध्ये
950 अत्याधुनिक रुग्णवाहिका आम्ही विकत घेतल्या. त्यामध्ये चांगली उपकरणं बसवली, डॉक्टर बसवले, आणि तुम्ही फोन केला की तो फोन पुण्याच्या जवळ औंधच्या एका हॉस्पिटलमध्ये फोन जातो, कुठूनही गेला तरी. तिथं मोठा नकाशा आहे महाराष्ट्राचा, आणि जिथून फोन येईल तिथं बरोबर लाईट लागतो. कराडून आलाय का, मलकापूरहून आलाय का, गडचिरोलीतून आलाय का, यवतमाळहून आलाय. आणि मग लगेच त्या डॉक्टरला सांगितलं की अमुक अमुक घटना इथे घडलेली आहे, काही हार्ट अटॅक आहे, कुठं ऍक्सिडेंट झालेला आहे, की तो लगेच जवळच्या रुग्णवाहिकेला त्याकडे सगळी माहिती असते. तो तिथला औंधचा ऑपरेटर लगेच फोन करून सांगतो की अमुक अमुक पत्त्यावर जा, तिथे घटना घडलेली आहे. ती जवळपासची 900 अँब्युलन्स संबंध राज्यभर ठिकाणी ठेवलेले आहेत. 10-15 मिनिटांमध्ये ती रुग्णवाहिका येते. तुमच्यापैकी अनेकांनी त्याचा लाभ घेतला असेल. आणि ही योजना अजूनही चालू आहे. खूप लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे. ही दुसरी योजना माझ्या कार्यकर्त्यात सुरू झाली. आणि तिसरी योजना म्हणजे ब्लड ऑन कॉल. फोन केला हॉस्पिटलमधून की रोगी आजारी आहे, त्याला ताबडतोब ए निगेटिव्ह रक्त पाहिजे, ओ पॉझिटिव्ह ओ ग्रुपचं रक्त पाहिजे, तर तुम्हाला मोटरसायकलवरनं ते बर्फाच्या पिशवीमध्ये ब्लड बँक मधनं रक्तपेढीमधनं माणूस इथे येऊन मोटरसायकल त्या अर्ध्या तासाच्यात रक्त देईल. आणि ठराविक त्याची किंमत जी शासकीय किंमत आहे ती देईल. कुठे काही नातेवाईक हुडकायला लागणार नाहीत, काय नाही. ही योजना आम्ही सुरू केली. लहान मुलांची तपासणी झाली पाहिजे, त्यामध्ये बऱ्याच मुलांना हृदयामध्ये छिद्र आहे, त्यांचे ऑपरेशन मी केले. पण काय आहे की अजून मला समाधान आहे की माझ्या कारकिर्दीमध्ये देखील आरोग्यावर जेवढ्या मोठ्या प्रमाणात बजेट वाढवायला पाहिजे ते आम्हाला वाढवता आलं नाही. आणि आता सुद्धा शक्यता कमी आहे, कारण तिकडे दुर्लक्षच होते सगळं. आणि खाजगीकरणाची इतके मोठी चळावळ आहे. आणखी दीनानाथ मंगेशकर सारखे आणखी खाजगी हॉस्पिटलला परवानग्या मिळतील, आणि मग त्यांचे जे काही धंदे चालले ते चालतील. पण सरकारी हॉस्पिटल काढले पाहिजेत आणि मोफत उपचार केला पाहिजे, याकडे कोणाचं लक्ष लागलेलं नाहीये. आणि त्याकरता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सारखं सरकारला भेटीत धरावं लागेल, विचारावं लागेल, आंदोलन करावं लागेल, तरच मग कुठेतरी आपला देश एक समृद्ध देश आणि विकसित देश याचं स्वप्न नरेंद्र मोदी सगळ्या भाषणात सांगतात. पण तिथं कृतीमध्ये ते काही होत नाही. कारण मुळातच विकसित राष्ट्र म्हणजे त्याची व्याख्याच कोण करत नाही. नुसतं मोगम बोलायचं, ते मोगम चाललेलं आहे. त्यामुळं मला आज उमेश चव्हाण यांचे धन्यवाद व्यक्त करायचे की आमच्या विनंतीला मान देऊन ते आले. आणि या विषयावर मी बोलतो, ते काही थोडासा गैरसमज पसरवायचा प्रयत्न केला की काहीतरी डॉक्टरांच्या मागे काहीतरी झांगाट लावतात का, असं काय नाही. हे फक्त विषय एवढाच होता जी चर्चा झाली की कायद्याने जे नागरिकांना हक्क दिले त्याची जाणीव करून देणं सोपं नाही. म्हणजे मी सुद्धा सांगू शकणार आहे की मला सगळं माहिती आहे, त्यांच्याकडून चर्चेतनं बरंच मलाही कळलं. पण माझी विनंती या ठिकाणाची की काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही चळवळ पुढे घेऊन गेली पाहिजे. आपल्या परिसरातल्या राहणाऱ्या गरीब लोकांना, निरक्षर लोकांना, अडाणी लोकांना याची फायदा मिळेल आणि कोणीतरी एक्सप्लॉइट करणार नाही, पिळवणूक करणार नाही की अज्ञान आहे म्हणून. हे आपण यातून जर केलं तर खूप मोठं यातून आजचा उपक्रम यशस्वी झाला असं मी म्हणेन. त्यामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रचंड मोठं काम राज्यात करायचंय, देशात करायचंय. पण तोपर्यंत जी आजची परिस्थिती आहे त्याला सामोरं जायला आपण माहिती घेतली पाहिजे, कायद्याची माहिती घेतली पाहिजे. आपले अधिकार मागाशी सांगितलं तरी की टेबल ठोकून अधिकार मिळतात, त्या याचना करून मिळत नाही. त्याप्रमाणे जर तुम्हाला आपले हक्क माहिती असतील तर तुम्हाला तिथं टेबल वाजवून तुमचे हक्क वसूल करता येतील, अंमलात आणता येतील. जास्त मी या ठिकाणी बोलत नाही. पुन्हा एकदा तुमचे दोन्ही संस्थांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि उमेश चव्हाण यांनी पुण्याहून खास येऊन इथं आमच्या समोर वेळ दिला, आपण मला सांगितलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि मला वाटतं ही चळवळ आहे रुग्णांचे हक्क, राईट्स ऑफ द पेशंट, ह्या चळवळीला आपल्याला पुढे नेण्याची गरज आहे. जोपर्यंत 100% उपचार शासकीय स्तरावर होत नाहीत, तो दिवस कधी उजाडेल तेव्हा उजाडेल. तोपर्यंत आत्ता जे कायदे आहेत त्या कायद्याचा अभ्यास करून तो वापर केला पाहिजे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जनतेची सेवा केली पाहिजे. यातून हा भाव या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा आज सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. चांगला
उपक्रम पहिल्यांदाच आम्ही त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला आणि त्याला तुम्ही सर्वांनी मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर श्रीमती प्रमिलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट आणि संकल्प सामाजिक संस्था यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आपले प्रमुख व्याख्याते म्हणून आपल्याला जे लाभले उमेश चव्हाण यांनी अत्यंत सखोल विश्लेषण करून आपल्याला हे मार्गदर्शन केलं, व्याख्यान दिलं. त्यांचेही आपल्या सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर स्नेहाखातर बाबा आपल्यासाठी नेहमीच उभे असतात. बाबांनी जे मनोगत व्यक्त केलं, जो सगळ्यांना आधार दिला आणि जी तळमळ व्यक्त केली त्याबद्दल देखील बाबांचे मनपूर्वक आभार. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.